स्तोत्र पण नाही बोललो, मी डायरेक्ट सुरू केलं. आपण स्तोत्र नाही, मी स्तोत्र बोलते. हा, स्तोत्र हा बोलते. हा प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयु कामार्थ सिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्ण पिंगाक्ष गजवक्त्र चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्ण तथा अष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसद्यः पठे नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गतिं जपेत गणपती स्तोत्र षडर्मासय फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादता इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनम स्तोत्र संपूर्णम. आता माझा घसा दुखला एवढं बोलून. आता आणि रेकॉर्डिंग झालेलं नाही. हा, मग तुम्ही स्वामी तुम्ही बोला. नवम स्थान परत रिपीट करा, कारण रेकॉर्डिंग मध्ये आलं नाही ते. हा, आणि मी एक्सप्लेन केलंय केलंय की नाही आता. हा हा. वाचा. नवम स्थान रागीट वक्ता धर्महीन दाबिक नीच स्वभावाचे लाभ मिळवतो परधर्मी यापासून शुभ संबंधित केतू मनोव्यास राज्यमैत्री करतो सहकर्ती जाते गुरूंच्या राशीतील केतू धर्माचरण चांगले घडवतो. दशम स्थान व्यक्ती बुद्धिमान कारागीर आत्मज्ञानी लोकावर प्रेम करणारी प्रकृतीची शूर व प्रवासी असते. दुर्जनालाही आश्रय देते. व्यवसाय लाभदायक होत नाही. शुभ संबंधी असतात. व्यवसाय चांगले होतात. चांगले भाग्य प्राप्त होते. अशुभ संबंधात व्यक्ती दुर्भांगी असते. वाहनापासून अपघात व वातपीडा होते. पितृ सुखाचा नाश होतो. दशम स्थान हा केतू असता व्यक्ती लोकावर प्रेम करणारी असते. व्यक्ती पराक्रमी समाधानी मान्यता पावणारी स्वकर्मे करणारी सत्वकर्माने फळ लवकर प्राप्त होते. अशुभ केतू संतती दुर्भांगी देतो. मित्रापासून फसवणूक होते. दशम स्थान पूर्वजित धनाचा नाश होतो. चंचल व दुर्गणी व्यक्ती असते. व्यसनामुळे धननाश होते. द्रव्यनाश होते. शुक्र चंद्राबरोबर केतू असता व्यक्ती व्याभिचारी असते. शुभ संबंधित केतू सत्वकर्माकडे खर्च होतो. साधू वृत्ती राहते. हातून धर्मकृत्ये घडतात. मोक्ष मिळतो. हर्षद प्रथम स्थान व्यक्ती लहरी व चंचल असते. शारीरिक यष्टी उंच धाडशी गोष्टी करण्याकडे कल असते. बुध गुरु बरोबर असता समाज सुधारणा करण्याकडे कल असतो. तत्वज्ञ व मस्तदी असते. ज्या राशीत असेल त्याप्रमाणे शरीर पीडा दर्शवितो. अग्नी राशीतील मंगळयुक्त हर्षल शास्त्रघात अग्नीमुळे हानी दर्शवितो. वायू राशीतील हर्षद विद्वान चाणाक्ष तत्वज्ञानावरील नवीन कल्पना कृतीत आणणारी असते. जल राशीतील हर्षल हा व्यसनी लबाड नीच वृत्तीचा लोकांचा सहवास दर्शविते. द्वितीय स्थान या स्थानातील हर्षल आर्थिक विवंचन कायम ठेवतो. पैसा शिल्लक राहत नाही. संतती परिस्थिती आणि अनिश्चित असते. नोकरी करून चरितार्यापुरतेच धन मिळते. त्यामुळे मोठमोठ्या योजना आखल्या तरी त्या यशस्वी होत नाहीत. नेत्रपीडा होते. शस्त्रक्रिया करावी लागते. तृतीय स्थान भावंडे व शेजारी पाजारी त्याचे सुख मिळणे कठीण असते. शास्त्रीय विषयाची आवड स्मरणशक्ती उत्तम असते. स्वभाव विचित्र असतो. ग्रंथलेखन प्रकाशक सतत पत्रव्यवहार
कला कौशल्यामुळे लाभ होतात. अशुभ असता प्रवासात अपघात, कार्यहानी घडवतो. क्षैरपणामुळे हानी होते. चतुर्थस्थान एका ठिकाणी राहणे होत नाही. स्थावर प्रॉपर्टी मधून त्रास होतो. आई वडिलांपासून विभक्त राहावे लागते. कौटुंबिक स्थिती अनुकूल असते. कुटुंबातील व्यक्ती विचित्र तऱ्हेच्या असतात, त्यामुळे ऐक्य बिघडते. पीडित असता वृद्धापकाळी त्रास होतो. संपत्तिक व शारीरिक अडचणी उद्भवतात. अपघात वारंवार होतात. जन्म गावापासून लांब गेल्यावरच भाग्योदय होतो. पंचम स्थान वृद्धी कुशाप असते. संतती होण्यासाठी त्रास होतो. संतती कमी किंवा संतती सुख मिळत नाही. व्यंग असलेली संतती होते. कायद्याला व शिष्टाचाराला धरून नसणारे प्रेमव्यवहार त्यांच्याकडून घडतात. शुक्र हर्षल पंचमात सट्टेबाजी व रंगेलपणा असतो. अष्टम स्थान रोग विद्वी करते. ग्रह व राशीप्रमाणे रोगाची वाढ करतो. संधिवात, वेड लागणे, रक्तभिसरण बंद होणे, उंचीवरून पडणे, चिकित्सा करण्यास कठीण असे रोग होतात. पिशाच बाधा होणे. ग्रह व राशीप्रमाणे शुभ हर्षल नोकरीत लाभ देतो. आता कोणतं झालं हे स्थान? सप्तम स्थान दुसरं पान. अच्छा, दुसरं पान. तेच मला सापडे नाही. हा, आता दीपक वैराट तुम्ही वाचा. त्यांचा घसा दुखला असेल. वाचा. सप्तम स्थान कुठला येतो? हर्षल. हर्षल सप्तम स्थान. हर्षल सप्तम स्थान. 45 पान. विवाह उशिरा होतो. ठरवलेला विवाह आयत्या वेळी मोडून दुसरीकडे विवाह होतो. स्त्री किंवा पती विचित्र स्वभावाची लहरी हेकेखोर मिळते. स्त्री संबंधी काही ना काही विवंचना चालू असते. भागीदारीत यश नाही. विरोधी लोकांवर नैतिक विजय पण लाभत नाही. नवीन समोर फायदा होतो. कोर्ट स्त्रीच्या भांडणाने वर्षीय व नवीन जमवणाऱ्या लोकांपासून सावध असावे. जरा मोठ्याने बोला ना, आवाज येत नाहीये. नाही, माझ्या पण मोबाईलला काय तर प्रॉब्लेम. मला पण आवाज घातलं तो कानात तिथे. आवाज फुल केलं मी. हो. आता हर्षल सप्तम स्थानात असेल तर आकस्मिक मृत्यू होतो. येते आवाज आता? आकस्मिक मृत्यू होतो. अपस्मार अपघात घडतात. कौटुंबिक बाबतीत द्रव्यचिंता असते. वडिलार्जित इस्टेट व वारसा हक्काने मिळणाऱ्या धनापासून भानगडी उत्पन्न होतात. गुरु बुध युक्त हर्षल आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करतो. हर्षल आता नवम स्थानात असेल तर बऱ्याच विषयाचे शास्त्र पांडित्य असते. दूर दूरचे प्रवास होतात. पत्नीकडील किंवा पतीकडील व्यक्तीकडून त्रास होतो. आप्त मंडळीकडून त्रास होतो. बलवान हर्षल उद्योगधंदे भरभराटीत व थोर भाग्याची प्राप्ती होते. हर्षल दशम स्थानात असेल तर विशेष प्रसिद्धी व्यक्तीला लाभते. राजकीय घडामोडीत विशेष लक्ष असते. स्वाभाविक गुणांमुळे हा हर्षल लहरीपणा, नाविन्यप्रिय, स्वतंत्र बुद्धिमत्ता व कला अंगी असते. मात्या पित्यापासून तयार होतो. सरकारी नोकरी, मोठमोठ्या कारखाने, प्रकाशन संस्था यामध्ये भाग्योदय सुस्थिती प्राप्त होतात. पुढे अडळले मिळाले तरी त्रास होणार नाही याची काळजी बाळगावी. हर्षल एकादश स्थान मित्र मंडळ लहरी असते. अचानक धनाचा लाभ होतो. पुष्कळ वेळा अडचणीत यावे लागते. मनोरथ भग्न पावते. चंद्र गुरु युक्त हर्षल थोर लोकांचा आश्रय व कीर्ती प्राप्त होते. आकस्मिक धनलाभ होतात. हर्षल द्वादश स्थानामध्ये असेल तर या स्थानातील हर्षल कौटुंबिक बाबतीत पैशाची अडचण सतत असते. नोकरीत उच्च पद मिळण्यास विलंब लागते. दूषित हर्षल कोणत्याही प्रकारे नोकरीत अधिकार प्राप्ती देत नाही. हद्दपारी, बेअब्रू, नीच लोकांची संगत असते. धर्मार्थ संस्थेच्या साह्याने जगणे होते. हर्षल संपला. आता नेपच्यूनची ह्यांना वाचू द्या. आता नेपच्यून ह्यांना वाचू द्या. तुमचा आवाज आहे ना कापला जातोय मध्ये मध्ये. काहीतरी नेटवर्क इश्यू असेल तुमच्याकडे. हा बोला स्वामी. नेपच्यून वरुण प्रथम स्थान मनुष्य
स्वाभिमानी, कल्पक, हुशार, खोल विचार करणारा असतो. गौर वर्ण, निळे डोके, चेहरा गंभीर, मस्तरी, मनोविकारधीन, संगीतप्रिय, अध्यात्मप्रिय असतो. झोपेत बडबडणे, लिहिणे. नेपच्यून अशुभ असता पाण्यापासून भीती, औषधे चुकीची घेतल्याने मृत्यू, कोणत्या तरी विषयाच्या अतिविचाराने वेडे लागणे, सर्दी कफ जास्त होतो. द्वितीय स्थान हा संततिक स्थिती चांगली देत नाही. शुभ नेपच्यून द्रव्य पदार्थाचे व्यापार, पिशाच, विद्या, ललित कला, कथा, वाङ्मय, लेखन, वक्तृत्व, व्यवसायातून पैसे देतो. अशुभ नेपच्यून असता दिवाळे वाजते, लुच्चेगिरी, चोरीमुळे द्रव्यनाश, कुटुंबातील वडिलोपार्जित प्रॉपर्टीतून घोटाळे होतात. तृतीय स्थान व्यक्ती उत्तम लेखन करते, दिव्य कथानक लिहून होतात. मानसिक प्रगल्भता असते, वारंवार प्रवास, अध्यात्म विद्येची गोडी असते, भावंड सौख्य मिळत नाही, सूचक स्वप्ने पडतात. अशुभ नेपच्यून नातेवाईक, शेजारापासून लुबाडणूक, लेखन कार्य लाभदायक होत नाही, लेखनावर टीका टिप्पणी होते. चतुर्थ स्थान मातेला कष्ट होतात, स्थावर इस्टेटीत घोटाळे व उत्तरावर्धन शरीराला क्लेश होतात, एकांतवासात राहावे लागते, कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे उद्वेगावस्था येते. रवी चंद्राबरोबर अशुभ योगातल्या नेपच्यून बाधा व दीर्घकाल शक्तिपात होतो. आजूबाजूला पिशाचाचे साम्राज्य असते. शुभ नेपच्यून शेतीपासून पैसे देतो, पैसा शिल्लक राहतो, मृत्यू सुखाने येते. पंचम स्थान ललित कला, तंतुवाद्ये यात कुशलता असते, विद्या व्यासंगी उत्तम संशोधक असते, अध्यात्मास रुची असते, प्रेम विवाह होतात, भोप्रसव शरीरातील नेपच्यून संतती सुख लागते येतो. अशुभ नेपच्यून शुभ नेपच्यून सट्ट्यांचा व्यवहार, दिवाळे वाजवतो, व्यसनी व्यभिचारी व्यक्ती असते. अशुभ नेपच्यूनमुळे पिशाच बाधा, मंत्र तंत्रापासून पीडा होते. अष्टम स्थान अति औषधे घेण्याने रोग निर्माण होतात, रोगाचे निदान न झाल्याने योग्य औषध दिले जात नाही, उदर रोग व ग्रह रोग होतात. शुक्र बुधाचा अशुभ योग असता व्यक्ती सृष्टी विरुद्ध दुराचरण करणारी असते, खाद्यपदार्थामुळे फसवणूक होणार नाही याबद्दल काळजी घ्यावी. संसर्गिक रोग होतात, लोकांची सेवा घडते, लोकांपासून त्रास होतो, जनावरे पाळण्याची आवड असते. सप्तम स्थान नेपच्यून पती किंवा पत्नीत व्यंग असते, काही वेळा गुप्तपणे विवाह होतात, बऱ्याच भानगडी उपस्थित होतात. अशुभ नेपच्यून असता भागीदारांचे व्यवहार करू नये, जोडीदार विश्वासघातकी मिळतो. शुभ नेपच्यून असता व्यक्तीबद्दल संशय घेतला जातो, अशा व्यक्ती गुप्त शत्रू कष्ट रचणे या प्रकारची कामे करतात. अष्टम स्थान अष्टमातला नेपच्यून पाण्यात बुडून मृत्यू घडवतो, फसवणुकीचे चुकीचे औषध घेतल्याने मृत्यू दाखवतो, औषध घेताना काळजीपूर्वक औषध घ्यावेत. वारसा हक्काचे प्राप्त होणारे धन, मृत्यू पत्रा संबंधी भागीदारी संबंधी भानगडी उपस्थित होतात. कौटुंबिक खर्चासाठी नेहमी पैशाची विवेचना लागते. सप्तम समाधी योग व या व्यक्तींचा साधना येते, परंतु त्यामुळे मृत्यू होण्याचे भय दिसते. नवम स्थान अध्यात्मशास्त्र, गूढशास्त्र त्याची आवड असते, या शास्त्राचे अलंकन लवकर होते, स्वप्न दृष्टीतून बऱ्याच गोष्टी कळतात. ललित कला, कथानके, काव्ये लिहिली जातात. चंद्र बुध बरोबर असता व्यक्ती भविष्यवादी असते, नवीन प्रदेश पाहण्यास मिळतात. अशुभ नेपच्यून नातेवाईक लबाड प्रवासात अपघात होतात. दशम स्थान बलवान नेपच्यून मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यवहारात भाग घेण्याची संधी मिळतात. जलाशी संबंधित व्यवसाय, हलक्या प्रतीचे व्यवसाय, वाद्य दुरुस्ती करणे, संगीत कला, चित्रकला, वाङ्मय, लेखन, गूढ विद्या व शास्त्रातील व्यवसाय दाखवतो. नावलौकिक मिळतो. अशुभ असता ग्रह कलंक, अपयश, गुप्त त्रास, मानभंग, नातेसंबंधाबद्दल अपवाद,
दुलैकिक मातृ पितृ सौख्यात नाश, दुराचारामुळे वाईट व्यवसाय अवस्थेत चे शेवट, एकादशम स्थान मित्र नातेवाईक शेजारी ओळखीने लोक त्याच्यामुळे बऱ्याच घडामोडी होतात. चंद्राबरोबर नेपच्यून असता अंतर्ज्ञान दिव्यदृष्टी प्राप्त होते. अशुभ नेपच्यून मित्र फसवे, मैत्रीण विचारता, शारीरिक व्यंग असलेले लोकांशी मैत्री, गुप्त कारस्थानात यश, दशम स्थान हॉस्पिटल तुरुंग, गुप्त काट्याच्या जागा, गूढ प्रश्न संशोधक करणारे खाते यापासून लाभ होतो. या व्यक्तींना समाजात मान्यता मिळत नाही, लोकोपयोगी आयुष्य जाते. अशुभ नेपच्यून गुप्त शत्रुत्व, ऋणग्रस्त, विषाग्रस्त, केंद्रदंड यामुळे पीडा होते. प्लुटो वैराट, प्रथम दीपक वैराट. आता हा, तुम्ही वाचा. हा, तुम्ही वाचा. त्यांचा हा. घसा दुखला असेल. वाचा. प्लुटो प्रथम स्थान. प्रथम स्थानी प्लुटो असता मनुष्य पुष्कळ अनुयायी मिळवून कार्य करणारा, नम्र, परमेश्वरावर निश्चित श्रद्धा ठेवणारा, दैववादी व सद्वर्तनी होतो. अशुभ संबंधित प्लुटो असता सद्वर्तनाचा पोकळ डोल दाखवणारा, आत्मस्तुती करणारा, जणू काय जगाला सुधारण्याचा मक्ता आपल्याकडेच आहे असे भासवणारा, मधुरवसनी असा मनुष्य होतो. द्वितीय स्थान. द्वितीय स्थानी शुभ संबंधित प्लुटो असता सांपत्तिक परिस्थिती सुधारते. काय झालं? आवाज येत नाहीये. आवाज येत नाही येत आवाज. तुम्हीच वाचा स्वामी. त्यांचा नेटवर्कचा इश्यू आहे. नाही तर रेकॉर्डिंग होणार नाही नीट ना, म्हणून. रेकॉर्डिंग झालं तर तुम्हाला परत ऐकता येईल ना. मी लेफ्ट करून पुन्हा करतो हे परत. नाही, नको. आता तुम्ही आता लेप करून परत लफडं करू नका. हा, तुम्ही वाचा. हो. प्रथम स्थानी प्लुटो असता मनुष्य पुष्कळ अनुयायी मिळवून कार्य करणारा, नम्र, परमेश्वरावर निस्सीम श्रद्धा ठेवणारा, देववादी व समतर्की होतो. अशुभ संबंधित प्लुटो असता सतर्कात पोकळ ढौल दाखविणारा, आत्मस्तुती करणारा, जणू काय जगाला सुधारण्याचा मुक्ता आपल्याकडेच आहे असे भासविणारा, मधुर वचनी असा मनुष्य होतो. द्वितीय स्थानी शुभ संबंधित प्लुटो असता संततिक व परिस्थिती सुधारते. शास्त्र संशोधनाची अतिशय आवड असते. मानवी जीवन सुधारण्यासाठी अशा मनुष्याची नेहमी धडपड चाललेली असते. या एखाद्या प्लुटो अशुभ संबंधित असता संपत्तिक घोटाळे कधीच सुधारणार नाहीत. अत्यंत आळशीपणाने अंगचे सद्गुण व्यर्थ असतात. बोलण्यात बेदरकारी फार दिसते. तृतीय स्थानी प्लुटो असलेली माणसे जन्मभर ज्ञान संपादनासाठीच धडपडत असतात. शास्त्रीय माहिती व्यवहारात आचरून मानवी जीवन सुधारण्याचा प्रयत्न सतत चालू असतो. त्याच दिशेने त्यांचे सतत प्रयत्न चालू असतात. ज्ञान संग्रह शक्ती चांगली असते. आप्तेष्टाचे सुख मिळत नाही. या स्थानी प्लुटो अशुभ संबंधित असता विचार व वर्तन त्यात आश्चर्य व विसंगती फार असते. प्लुटो चतुर्थानी असता जमीन जुमल्या, शेती, खाणी यात लाभ घडतात. परंतु प्लुटो या ठिकाणी अशुभ संबंधित असतात ती माणसे भटकत असतात. पंचम स्थानी प्लुटो असता मनुष्य नाना समाधानाची सुख प्राप्ती करून घेण्यासाठी धडपडत असते. बुद्धीला ज्ञानग्रहण सामर्थ्य चांगले असते. आनंदी वृत्ती, आयुष्यभर कार्यक्षेत्रात सतत उत्साह हे गुण अंगी असतात. अशुभ संबंधित असता चैनीची आवड, भावनावश्यकता, दृष्टी, सृष्टीनियत विरुद्ध, प्रेम आणि भलवित मनोराज्य करणारे हे स्वभाव आढळून येतात. षष्टम स्थानी प्लुटो असता आरोग्य चांगले राहत नाही. तो दुसऱ्याकडून स्वतःची कार्य साधून घेण्यात पटकाईत असतो. मोठमोठ्या कंपन्यांचे चालवत आणि उदारतेचे सांभाळू शकतो. सेवावृत्ती चांगली असते. अशुभ संबंधित असता स्वतःच्या कर्तव्याला डौल मिळवण्याची आवड असते. सप्तम स्थानी प्लुटो असता वैवाहिक जीवनात विचित्रपणा असतो. दाम्पत्यास
परस्पराविषयी आदरभाव व प्रेम असते. प्लुटो अशुभ संबंधित असतात. पुष्कळदा सामाजिक अडचणी, समाजापासून त्रास व विरोध याची मात्र प्राप्ती होते. अष्टम स्थान प्लुटो अष्टमात असता मृत्यू देखील स्मरणीय होतो. मृत्यूनंतर सन्मान लाभतो. अशी माणसे उन्नत ध्येयासाठी आत्मबलिदान करतात. आध्यात्मिक आवड असते. अशुभ असता धन प्राप्त होतो. अत्यंत औद्यासिक गुप्त कट यापासून पीडा प्राप्त होते. नवम स्थान प्लुटो नवम स्थानी असता दूर देशात प्रवास घडतात. आध्यात्मिक सामर्थ्य उत्तम प्रकारे प्राप्त होते. अशुभ संबंधित असता अपतेष्ट त्यांच्या त्रासदायक ठरतात. दशम स्थानी मनुष्य असता पुढारी होतो. उत्तम खटपटी कार्यकर्ता, नाना प्रकारच्या चळवळी करणारा, प्रत्येक पक्षाची विरोध पत्करून विजयी होणारा असा असतो. अशुभ असता लहानपण त्रासात असते. एकादशम स्थान मित्राकरिता स्वार्थ त्याग करण्याची तयारी असते. द्रव्य लाभ आकस्मिकपणे होते. अशुभ असता वर्धन आध्यात्मिक मैत्री असते. द्वादशम स्थान खाजगी जीवनात संकटे फार येतात. गोड विरोधी आवड असते. उत्तम कीर्ती मिळते. हॅलो. मला काही दिसतच नाही ग्रुप कुठे गेला. एक मेसेज बघायला गेली आहे मी, पण काय दिसतच नाही. तर मी परत लिंक जॉईन बघते आता करून. घरांचे गुण विशेष आले मॅडम. हो हो हो, पलटी करू ना. करा आणि आता येते आवाज की मी वाच दीपक ते हे नाही आले अजून. अनंत लक्ष्मण जोशी, दीपक वैराट तुम्हाला काय बोलले ते? म्हटलं जॉईन ते जॉईन नाही ना अजून झाले. नाही पण नाही. दुसऱ्या कोण मॅडम आहेत त्या पण नाही. हो, सुरेखा म्हणून पण त्यांना काहीतरी बरं नाही, त्या मॅडमना बरं नाही. त्यांना त्या रेकॉर्डिंग बघतायत. येतोय माझा आवाज? हो आता आलं. मी दिसत नव्हती ना मी तुम्हाला. हो. नाही ते मला मेसेज आले होते. आता ग्रहांचे गुणविशेष, प्रत्येक ग्रहाचे वेगवेगळे गुणविशेष आहेत. आता रवी म्हणजे काय? नेतृत्व करणे, लिडरशिप करणे. सगळ्यांचा राजा आहे ना रवी. मग सिंह राशीची माणसं स्वतःला राजा समजतात आणि दादागिरी करतात. कळलं? रवी कारण रवी ग्रहाची रास कोणती आहे? सिंह रास आहे की नाही? रवी मध्ये काय आहेत? नेतृत्व गुण आहेत आणि सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं असं रवी करतो. हा राजा दीपक वैराट तुमचा आवाज बरा येतोय. बोला. त्यांचा घसा येतोय दुखला ना? असेल आता स्वामींचा. बोला. ग्रहांचे गुण विशेष. रवी हा ग्रह मालिकेतील मुख्य ग्रह आहे. रवी हा तारा असून सुद्धा त्याला ग्रह मानलेले आहे. रवी एका राशीतील भ्रमण 1 महिन्यात पूर्ण करतो. रवीची कमीत कमी गती 57.8 आणि कमाल गती ते काय त्याला 1.90 आहे. सूर्याभोवती सर्व ग्रह फिरतात. हा स्वयंप्रकाशित ग्रह आहे. रवी हा सर्व ग्रहांचा राजा आहे. रवीचा व्यास पृथ्वीच्या 110 पट मोठा आहे. परीघ 27,19,000 मैल आहे. रवी हा हिंदूंचा एकमेव डोळ्यात दिसणारा असा देव आहे. रवी मेष राशीत उच्चीचा असून 10 अंश हा त्याचा म्हणजे उच्चांश मेष आहे. राशीमध्ये जेव्हा रवी जातो ना मेष राशीत, तेव्हा उच्च फळ देतो तो. सगळ्यांना चांगली फळं मिळतात. कारण मेष राशी त्याची लाडकी रास आहे. आणि शनी आहे ना, शनी तो तुळ राशीत उच्चीचा होतो. प्रत्येक ग्रह उच्चीचा कशात आहे? मूळ त्रिकोण राशीत कसा आहे? पहिल्या दिवशी मी सांगितलं की नाही तुम्हाला सगळ्या ग्रहांबद्दल? आठवत आहे ना? त्याचं रेकॉर्डिंग पण केलेलं आहे आपण. परत ऐकायचं आहे ना, म्हणजे पाठ करायला नको. हा वाचा. मेष राशीत 10 अंश हा त्याचा उच्चांश आहे. रवी तुळ राशीत निचेचा असून 10 अंश हा त्याचा नीचांश आहे. सिंह राशी ही मूल त्रिकोण असून लग्नी शुभ धरला आहे. दशम स्थानात दिग्बली होतो. रवी भक्तीने बघतो. रवीची नक्षत्रे कृतिका,
उत्तर फाल्गुनी उत्तराषाढ आहेत. रवीची महादशा 6 वर्षाची आहे. रवीचे रत्न माणिक आहे. रवी हा शरीराचा कारक, आत्मकारक, आरोग्यकारक, आयुष्यदायक ग्रह आहे. रवीची उष्णता शरीरास पोषक, लाभदायी व सात्विक तेज उत्पन्न करणारी आहे. रवी मध्ये सर्व ग्रहांचे गुण आहेत. शरीरातील अस्थी शनीच्या अंमलाखाली येतात व त्या अस्थींना चेतना रवीकडून मिळते. सर्व सृष्टीला चेतना देणारा व जीवनदाता आहे. यावरून आपल्या कुंडलीत त्याचे महत्व किती आहे हे समजेल. रवी सर्व ग्रहांना तेज व गती देतो. पुरुषाच्या कुंडलीचा कारक व स्त्रियांच्या कुंडलीची शक्तिकारक असतो. रवी हा दाता आहे व दाता थोडा घमेंडखोर असतो. म्हणून त्याच्या अंमलाखाली येणाऱ्या व्यक्ती नीतिमान, बाण्याच्या, तत्वज्ञानी, अधिकारी, उष्णता अंगी असणाऱ्या असतात. स्वतःच्या क्षेत्रात उच्चांक गाठण्याची अपेक्षा असते. बलवान रवी असेल तर व्यक्तीला अचूक निर्णय घेण्याची शक्ती, व्यवहार ज्ञान हे उत्कृष्ट प्रकारचे असते. अधिकारी व्यक्ती, पिता याचा रवीवरून गुण होतो. रवी कीर्ती देतो. कार्यतत्परता, पुढारीपणा, महत्वाकांक्षा, पक्षव्यक्तेपणा हे रवीचे गुणधर्म आहेत. रवी प्रधान व्यक्ती राजकारण, सरकारी नोकरी, अधिकाऱ्या जागा अशा प्रकारच्या व्यवसायात असतात. रवी बिघडलेला असेल किंवा असेल तर रोग होतात. नेत्रविकार, डोकेदुखी, पित्त, आम्लपित्त, चर्मविकार, कुष्ठरोग इत्यादी रोग होतात. रवीचा अंमल पाठ व डोळे यावर असतो. आता चंद्र. आता मी वाचते चंद्र, मी वाचते. हा. माझा आवडीचा ग्रह आहे. चंद्र हा स्त्रीकारक ग्रह आहे ना, म्हणून मी वाचणार. हा. चंद्र हा एकमेव पृथ्वीचा उपग्रह आहे. पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर 2,40,000 मैल आहे. व्यास 2200 आहे मैल. देवतावरून असून स्त्री ग्रह आहे. वर्षा ऋतूवर अंमल आहे. सत्वगुणी, रजोगुणी, रस खारट आहे. कर्क ही चंद्राची स्वराशी असून वृषभ राशीत तो उच्चीचा होतो. बघा, चंद्र आहे तो वृषभ राशीत काय झाला, उच्चीचा. आणि त्याची रास कोणती आहे, वृषभ. वृषभ मध्ये उच्चीचा आणि कर्क रास चंद्राची रास आहे. बरोबर की नाही? त्या दिवशी पहिल्या लेक्चरला मी एक्सप्लेन केलं होतं सगळ्या ग्रहांचं. 3 अंश हा उच्चांक आहे. तर चंद्र वृश्चिक राशीत नीचेचा होऊन 3 अंशला नीचांश आहे. वृषभ ही चंद्राची मूळ त्रिकोण रास आहे. चंद्राचे रवी, बुध मित्र ग्रह, गुरु, मंगळ, शुक्र, शनी समग्रह, तर राहू हा शत्रू ग्रह आहे. चंद्र चतुर्थ स्थानी उत्तर दिशेला दिग्बली असतो. चंद्राची 7व्या स्थानी पूर्ण दृष्टी असते. रोहिणी, हस्त आणि श्रवण ही चंद्राची स्वतःची नक्षत्रे आहेत. चंद्राची महादशा 10 वर्ष असते. चंद्राचे रत्न मोती आहे. चंद्र हा मनाचा कारक, मातेचा कारक ग्रह आहे. चंद्राची गती शीघ्र असते. समुद्राला भरती ओहोटी चंद्रावर अवलंबून असते. पृथ्वीवर दिवसा सूर्याचे तर रात्रीचे चंद्राचे प्रभुत्व असते. चंद्राचे प्रभुत्व असलेल्या गोष्टी लवकर खराब होणाऱ्या असतात. जीवनशक्ती कमी करणाऱ्या असतात. वनस्पती, दूध, शरीरातील द्रवरूप पदार्थ, स्त्रियांच्या मासिक पाळीचा त्रास यावर चंद्राचा अंमल आहे. तापाचा चढ उतार, वेडेपणाचा चढ उतार चंद्रावर अवलंबून असतो. अमावास्या आणि पौर्णिमा या दिवसाच्या चढ उतार, आजारपण, वेड, स्त्रियांसंबंधी मासिक पाळी यावर बराच परिणाम करतो. चंद्र शुक्ल पंचमी ते वद्य पंचमी पर्यंत बलवान असतो. वद्य षष्ठी पासून अमावास्येपर्यंत पापग्रह असतात. शुक्ल प्रतिपदा ते दशमी पर्यंत मध्यम बली असतो. स्त्री तत्वाच्या सर्व गोष्टी, मातृकारक, जलाशय, वनस्पती, भाजीपाला, सागरी पदार्थ, विहीर, जलविहाराची स्थाने, चांदी, कापड, मोती, परिचारिका, पचनेंद्रिये, लाळ, गर्भ, गर्भाशय, रक्त, मूत्रपिंड, स्तन इत्यादीवर चंद्राचा अंमल आहे. चंद्राच्या अंमलाखाली व्यक्ती पापभिरू, चंचल स्वभावाची असते. या व्यक्ती व्यवहारी असून परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या, संसारात रमणाऱ्या, शस्त्राभ्यास, कला याची आवड असलेल्या, काटकसरी व नेहमी असतात. चंद्रावरून
वात्सल्य, स्त्री, माता, पुरुषाच्या कुंडलीत पत्नीचा बोध होतो. लोक समुदायाची चंद्र संबंध दर्शवतो. चंद्र लोकप्रियता देतो. चंद्राच्या अंमलाखाली असलेल्या व्यक्तीचे व्यवसाय नास्तिक, मासेमारी, परिचारिका, दुग्ध व्यवसाय, आचारी, ज्योतिषी, बागायतदार, धोबी, राजकारणी, फिरते विक्रेते असतात. चंद्राचा अंमल पोट, आतडी, पचनेंद्रिय, स्तन यावर असतो. त्यामुळे पोटाचे विकार, मनोविकार, पाण्यामुळे होणारे विकार याचा विचार चंद्रावरून करतात. कळलं का? आता मंगळ कोण वाचणार? वाचतो मी. वाचा. मंगळाची दैनिक गती 48 कला 24 तास आहे. हा ग्रह एका राशीत साधारणपणे 2 महिने असतो. ह्या ग्रहाचे सूर्योदयाचे अंतर 14 कोटी 10 लक्ष मैल आहे. मंगळाचा व्यास 4211 मैल आहे. मंगळाला स्वतःभोवती प्रदक्षिणा करण्यास 24 तास 37 मिनिटे लागतात. मंगळ ग्रहाचा काही भाग तांबूस व काही भाग हिरवा असतो. मंगळ हा पापग्रह असून पुरुष ग्रह आहे. अग्नितत्वाच्या क्षत्रिय वर्णाचा ग्रह आहे. सुवर्ण या धातूवर व ग्रीम या ऋतूवर मंगळाचा अंमल आहे. मंगळाचा रस तिखट आहे. मेष व वृश्चिक या त्यांच्या स्वराशी असून मकर ही त्याची उच्च राशी आहे. मकरेतील 28 हा त्याचा उच्चांक आहे. कर्क ही त्याची नीच रास असून कर्केतील 28 हा त्यांचा नीचांक आहे. मेष ही त्याची मूल त्रिकोणी राशी आहे. मंगळ ग्रहाचे रवी, चंद्र, गुरु व हे मित्र ग्रह आहेत. शुक्र व शनी हे समग्रह आहेत व बुध व राहू हे मंगळाचे शत्रू ग्रह आहेत. मंगळ दशम स्थानी दक्षिण दिशेस द्विगिक असतो. 4, 7 व 8 स्थानी मंगळाची पूर्ण दृष्टी असते. मृग, धनिष्ठा, चित्रा ही मंगळाची नक्षत्रे आहेत. मंगळाची महारदशा 7 वर्ष असते. मंगळाचे रत्न पोवळे आहे. मंगळाची 28 वर्षे ही भाग्योदयाचे वर्ष आहेत. हा ग्रह सत्व व भावंडाचा कारक ग्रह आहे. त्याची सर्व प्रकारची चैतना, ताकद, कार्याचा उरक, कार्यकुशलता, सरळणारी शक्ती, वीर्य, पुरुष तत्व, पराक्रम, राग, मत्सर, द्वेष, हट्टीपणा, सूड, तडफड, फडकी, निर्णय घेणे, दाहक, तीव्र कामेच्छा, विरोधक, काम करण्याची आवड, सर्वस्व गमविण्याची तयारी, अहमपणा इत्यादी सर्व गोष्टी मंगळाच्या अंमलाखाली येतात. हा ग्रह नैसर्गिक पापग्रह असल्याने ही व्यक्ती पित्त, उष्ण प्रकृतीची असते. दिसावयास उग्र व तांबूस गौरवर्णाची, उंच, तिप्पाड, बळकट बांधेची असते. या व्यक्तीमध्ये साहस, पराक्रम, निपचून, धैर्याची आवड, बुद्ध, युद्धभूमीवर आरेवारी, भांडखोडपणा, कार्यकुशलता, संघट, कौशल, शास्त्राविषयी आवड असते. हा ग्रह महत्वाकांक्षा, सत्ता, अधिकार, पुढारीपणा, उत्साह, हमपणा, बुद्धखोर, भांडखोरपणा, हिंसा, साहस, स्पर्धा, हुकुमशाही याचा कारक असतो. त्यांच्या अंमलाखाली लष्करीपेक्षा पोलीस, नौकानायक, शुक्लन्य विशारदक, दंतवैद्य, रसायनशास्त्र, स्थापत्यशास्त्र याचा तीक्ष्ण शास्त्राचा वापर करणे आवश्यक असते. असे व्यवसाय होतात. मंगळ शूर, तसाच उदार आहे. माघार घेणे त्याच्या स्वभावात बसत नाही. मंगळाच्या अंमलाखाली व्यक्तीस उष्णतेचे विकार, डोक्याचे विकार, या जननेंद्रियाचे, मूलाशय, मूत्राशय, किडनी, स्नायूचे विकार, रक्तदाब, मूळव्याध, रक्तविकार इत्यादी आजार होऊ शकतात. म्हणजे मंगळ कळलं ना, शुभ असेल तर काय परिणाम देतो. शुभ असेल ना मंगळ तर एखादा माणूस सीबीआय ऑफिसर वगैरे पण होऊ शकतो. तोच जर मंगळ बिघडला असेल तर गुन्हेगार होऊ शकतो, तडीपार गुंडा. 2 प्रकार आहेत ह्याचे. आणि आजार बिघडला असेल तर मूळव्याधी सारखे आजार होतात, किंवा स्त्रिया असतील तर पाळीमध्ये त्यांना त्रास होणं, पण रक्ताचे विकार होतात. रक्तावर मंगळाचा प्रभाव आहे. आलं लक्षात? आता मी ना बुधग्रहाची माहिती सांगते, मी अभ्यासलेली. त्याच्यानंतर हे वाचन तुम्ही करा स्वामी, म्हणजे तुमच्या गळ्याला तेवढा आराम मिळेल. तुम्हीच वाचायचे हा.
पण मी आधी एक्सप्लेन करते. बुधाचा रंग हिरवा असतो. आणि बुध हा मिथुन राशीचा आणि कन्या राशीचा राशी स्वामी आहे. आणि कन्या राशीत बुध उच्चीचा जातो. बुध ज्याचा प्रभावी असतो ती माणसं इंटेलिजंट असतात. कारण बुद्धीवर आपल्या मज्जातंतूवर बुधाचा प्रभाव आहे. अकाउंटंट असतात ना, अकाउंटंट किंवा गणितज्ञ, हे बुध उच्चीच्या असतात ते लोक असतात. किंवा चांगले लेखक किंवा बुध हा प्रसाराचा पण कारक ग्रह आहे. म्हणजे आपली आकाशवाणी किंवा टेलिव्हिजनवर जे बातम्या सांगतात किंवा टेलिव्हिजनवर जे काम करतात आणि लोकांना प्रसार करतात सगळ्या चांगल्या माहितीचा, माहिती प्रसारण, हे सगळं जे आहे ना ते बुधाकडे आधिपत्य दिलेलं आहे. म्हणजे ज्यांचा उच्च बुद्धीचा असेल आणि तुमच्याकडे पत्रिका आली की ह्या मुलाने पुढे करिअर कशात करावं, तर सरळ बिनधास्त सांगून द्या की त्याला तुम्ही टेलिव्हिजन मध्ये किंवा त्याच्यात किंवा लेखन चांगलं करायला लावा किंवा मग कॉमर्स घेऊन अकाउंट्स करून चार्टर्ड अकाउंटंट करा, असे सल्ले तुम्ही देऊ शकता. कळलं का? कळलं की नाही? वकील पण होईल ना? मी सांगते, मी हे एक्सप्लेन करते. दीपक वैराटचा आवाज येत नाहीये. त्यांचे डोळे नाही, त्यांचा कपाळ आणि एवढेसे केस दिसत आहेत मला. चेहरा दिसतच नाही दीपक वैराटचा. आता दिसला. हा बोला, काय म्हणत होता? वकील पण येईल ना त्यामध्ये? नाही, वकील आहे शनीचा का? शनी कोर्ट कचेऱ्यामध्ये भांडण करणं हे ते सगळं आलं तर शनीकडे. ज्यांचा शनी प्रभावी आहे ना ते लोक कोर्टात का हे करतील, वकील वगैरे होतील. म्हणजे चांगलं लेखन करतात किंवा चांगले डायलॉग बोलतात, म्हणजे अट्रॅक्टिव्ह, हवेसे वाटणारे आर्टिस्ट असतात, त्यांचे डायलॉग चांगले असतात. आपल्याला मग त्यांचे डायलॉग मुळे ते ऍक्टर आवडायला लागतात. हे सगळं बुध करतो. कळलं? डायलॉग नाही, बोलणं, बोलण्यावर प्रभुत्व. एखाद्याचा बुध बिघडला असेल ना जन्मता, तर ती माणसं मुकी असतात किंवा बोबडं बोलणारी असतात, तोत्र बोलणारी असतात. त्यांचा बुध जर बिघडला असेल तर. कळलं का? स्वामी तुम्हाला कळतंय की नाही? वाचता हे कळतं का? मी एक्सप्लेन करते ते जास्त कळतं. तुम्ही एक्सप्लेन केलेलंच कळतंय, वाचलेलं काय कळत नाही. हा, मग ते पण मी एक्सप्लेन करणार जे नाही कळलं. आता बघा, आता बुधाचं मी आता एक्सप्लेन केलं ना, त्याच्या आधीच्या ग्रहांचं करते, मग नंतर बुध तुम्ही वाचा. आता मंगळ म्हणजे लाल रंग, तांबूस वर्ण. मंगळाच्या राशी कोणत्या आहेत? मंगळाची रास मेष रास आणि वृश्चिक रास, या 2 राशी आहेत. बरोबर का चूक? बरोबर. मेष राशीचं पाणी चांगलं पाणी आणि वृश्चिक राशीचं पाणी गढूळ पाणी, हे 2 वाक्य आहेत. गढूळ म्हणजे वाईट विचार करणं किंवा एखाद्याचा खून कधी करायचा ते ठरवणं, हे सगळं वृश्चिक रास. आणि मेष रास म्हणजे समोरून युद्ध करणं, लढाई करणं, हे म्हणजे पोलीस ऑफिसर, मिलिटरी ऑफिसर, हे सगळं असे करतात. आता मंगळ बिघडला तर काय होतं? मूळव्याध, पिस्तुला असे आजार होतात किंवा रक्तदाब, रक्तामध्ये दोष तयार होणं, हे सगळे आजार होतात. तोच मंगळ शुभ असेल तर त्या स्त्रिया धडाकेबाज असतात किंवा ते पुरुष धडाकेबाज असतात, चांगली कामं करू शकतात मंगळ. म्हणजे मी आता कशी महत्वाचं सांगते जे गरजेचं आहे ते. कळलं ना? आता त्याच्या आधी, मंगळाच्या आधी कोणता ग्रह वाचला? चंद्र. माझा पण मंगळ बिघडलेला. माझा मंगळ बिघडलेलाच, कारण मला पण फिस्टुलाचे 2-3 वेळा ऑपरेशन झाले की 2 वर्षामध्ये. अरे बापरे. मग तुम्हाला एक काम, तुम्ही बिघडलाय ना मंगळ. आणि ब्लडचा पण हेपॅटायटिस पण सांगितलंय मला, ब्लडचा. अरे बापरे. हो, त्याचे ट्रीटमेंट चालू आहे हेपॅटायटिस इथं. आता तुम्हाला मी अजून एक उपाय देते. दर मंगळवारी ना मारुतीच्या देवळात जा, मारुतीच्या देवळात, आणि मारुतीला नारळ ठेवा. आणि मारुतीचं स्तोत्र आहे ना, भीमरूपी महारुद्र वज्रानुमान मारुती, माहिती आहे ना? ते बोला, ते बोला. किंवा टाइम नसेल बोलायला तर ऐका युट्यूबवर. मंगळवारचा उपाय करा आणि गणपतीचं पण दर्शन घ्या दर मंगळवारी. बघा तुमचं मंगळ सुधरेल. सुधरलं की मला फोन करून सांगा. कारण आता ना मी 3 वेळा झालं ऑपरेशन. अरे बापरे. आता चंद्र म्हणजे चंद्राचा प्रभुत्व कशावर असतं? चंद्राचं प्रभुत्व असतं पाण्यावर, दुधावर, दह्यावर. सगळं जे लिक्विड आहे
आपल्या शरीरामध्ये रक्त, त्याच्यावर चंद्राचा पण प्रभाव असतो. बघा चंद्र अमावास्या पौर्णिमेला भरती ओहोटी होते की नाही, म्हणजे समुद्रावर परिणाम होतो की नाही. मग त्यावेळेला शरीरामध्ये रक्त असतं ते पण उफाळून येतं किंवा कमी होतं. त्याचं प्रेशर वाढतं किंवा कमी होतं. लो बीपी, हाय बीपी ज्यांना आजार आहे त्यांचं. मग अशा वेळेला काय करायचं, त्या वेळेला त्यांची काळजी घ्यायची, असे पेशंट असतील तर. किंवा ज्यांना फिट्स येतात त्यांना पण ना अमावास्या पौर्णिमेला फिट्स येऊ शकतात. कारण त्यांच्या रक्ताचं प्रमाण वाढतं किंवा कमी होतं आणि ब्रेन मधून ब्रेन पर्यंत त्याचं ते ब्लड सर्क्युलेशन होत नाही आणि फिट्स येतात अमावास्या पौर्णिमेला. किंवा कोणी वेडी लोक असतील तर त्यांना वेडाचे झटके पण येतात. हे याच्यात आहे की नाही माहित नाही, तुम्ही वाचलत ते, पण हे मी सांगते ते आणि तुम्हाला बघा रेकॉर्डिंग मिळणार आहे की नाही. मग तुम्ही परत परत ऐकू शकता की नाही. हो. काय आता रवी म्हणजे नेतृत्व गुण, लिडरशिप. ज्यांचा रवी प्रभावी असतो ना त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट असे जॉब लागतात, नोकऱ्या लागतात. किंवा ते बॉस असतात एखाद्या कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंट मध्ये मोठ्या हुद्द्यावर जातात. सेंटर म्हणजे हायेस्ट अथॉरिटी असते ती रवी ग्रहाकडे असते. नाही तर ते स्वतःचा बिझनेस करतात पण ते सेल्फ सेंटर्ड असतात. हे डोक्यात ठेवा. आणि रवी पासून होणारे आजार म्हणजे उष्णतेचे विकार, पित्त, आम्लपित्त, उष्णता वाढली की नाही हे आजार होतात. ऍसिडिटी, हे सगळं रवीमुळे होतं, रवी बिघडला की. आता हे थोडं सांगितलं पण ते कळलं तुम्हाला सगळ्या हो. ग्रहांची माहिती. शॉर्ट अँड स्वीट, कारण पुढे सगळं पत्रिका बघताना ही शॉर्ट माहिती पुरते. जेव्हा आपण पत्रिका बघतो ना लोकांची, तेव्हा एवढी शॉर्ट माहिती इनफ आहे. एवढं सगळं गरज नाही. पण आता आपण शिकतोय ना प्रवीण, मग तो अभ्यास सगळा वाचणं गरजेचं आहे. आता मी असं वाचते म्हणून तुम्ही ऐकताय किंवा तुम्ही वाचताय म्हणून तुम्ही ऐकताय. पण नाही तर मग नुसतं पुस्तक देणार मी, तुम्ही प्रिंट मारणार आणि उघडणार पण नाही, मग काय फायदा त्याचा. हो की नाही. वाचन होतं, हा. चर्चा होते त्याच्यासाठी. आता बुध वाचा बरं स्वामी. बुध हा सर्वात लहान ग्रह आहे. सूर्यापासूनचे त्यांचे अंतर 1.2 कोटी मैल आहे. बुधाला स्वतःभोवती फिरण्यास 59 दिवस लागतात. बुध सूर्यापासून जास्तीत जास्त 28% दूर जाऊ शकतो. बुधाची मिथुन व कन्या ही राशीची स्वराशी आहे. कन्या ही त्याची उच्च राशी असून 15% हा त्यांचा उच्चांक आहे. मीन ही त्याची नीच रास असून 15% हा त्यांचा नीचांक होतो. बुधाची मूल त्रिकोणी रास कन्या आहे. रवी, शुक्र व राहू हे बुधाचे मित्र ग्रह आहेत. मंगळ, गुरु व शनी हे समग्रह आहेत. तर चंद्र हा बुधाचा शत्रू आहे. असलेच्या ज्येष्ठा व रेवती ही बुधाची नक्षत्रे आहेत. बुधाची महारदशा 17 वर्षाची असते. बुध षष्ठ स्थानी वायव्य दिशेला द्विबली होतो. बुधाचे रत्न पाचू आहे. हा ग्रह वंश वर्णाचा नपुंसक ग्रह आहे. हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे, परंतु पाप राशीत पापदृष्टीने पापग्रहाच्या युतीत असता तो पापग्रह ठरतो. तो स्वतः एकटा असेल तरच त्याचे गुण वगैरे वगैरे दिसतात. तो ज्या ग्रहाबरोबर युतीवर येतो त्या ग्रहाच्या कारक तत्वाप्रमाणे फळे देतो. रवी बरोबर मान सन्मानाच्या धनी, शुक्राबरोबर रसिकता, शनीचा युतीत गंभीरता, गुरुच्या बरोबर भारदत्त, तर मंगळाबरोबर तापट होतो. आले आपले स्वतः दुसऱ्यावर अवलंबून ठरते. हा बुद्धीचा कारक आहे. पान क्रमांक 51 काढा. पान क्रमांक 51 वाचन चालू आहे. हा 50 बोला 50 बोला. 50 50 सॉरी 50. हा. हा ग्रह वर्णाचा नपुंसक ग्रह आहे. हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे, परंतु पाप राशीत पापयुक्त दृष्टीने पापग्रहाच्या युतीत असता तो पापग्रह ठरतो. तो स्वतः एकटा असेल तरच त्याचे गुण वगैरे दिसतात. तर तो ज्या ग्रहाबरोबर युती बरोबर येतो ह्या ग्रहाच्या कारक तत्वाप्रमाणे फळ देतो. रवी बरोबर मान सन्मानचा धनी, शुक्राबरोबर रसिकता, शनीच्या युतीत गंभीरता, गुरुच्या बरोबर भारदस्त, तर मंगळाबरोबर तापट होतो. आपले तत्व
दुसऱ्यावर अवलंबून ठेवतो हा बुद्धीचा कारक आहे. स्मरणशक्ती, तर्कशास्त्र, विचारशक्ती, अवलंबन शक्ती, निरीक्षक आणि वादविवाद करणारी शक्ती बुध देतो. या बुधात एकाग्रता नाही, चिकाटीने काम करण्याची पात्रता नाही. या आतल्या गाठीचा ग्रह आहे. त्याच्या भागात काय आहे हे लवकर समजत नाही. मिथुन, कन्या, सूळ व कुंभ यांचा पोषक राशी आहेत. बुध मिथुन राशीत असता शास्त्राचे पाठावर स्मरणशक्ती, वक्तृत्व, लेखन, अध्यात्मक, चित्रकला हे गुण असतात. कन्या राशीत बुध असता वरील गुणाबरोबर तारतंत्र, स्थिन बुद्धी व आकलन शक्ती जास्त असते. तुळेत बुद्धी व सर्वगामी असते. कुंभेत वक्तृत्व कमी पण तीव्र बुद्धिमत्ता असते. धनुराशीत असता अविचारी व बुरदटपणा असतो. शिक्षण, गणित, चातुर्य, शहाणपणा, वक्तव्य, लेखन, शिल्पशास्त्र, ज्योतिष, व्यापार, स्मरणशक्ती, तापटीपणा, टंकलेखन, वाणी, हास्य, विनोदी, त्वचा, अस्थिर बुद्धी, दुसऱ्यावर अवलंबणे, मातृल राहणे, मामा, मावशी यांचा कारक ग्रह आहे. 6, 8, 12 स्थानी असता बुद्धिमत्ता कमी व अशेवेळी चंद्र दूषित असता वेडेपणा होऊ शकतो. लीक, वक्तृत्व, विनोद, लेखन, अंकगणित, पोस्ट, टेलिग्राम, टेलिफोन, व्यापार, दलाली, कमिशन, एजंट, कारकून, वकील, सॉलिसिटर, शिक्षक, संपादक, पुस्तक विक्रेता, छपाई करणारा, ज्योतिष, अध्यापक हे ग्रह हे सर्व त्यांच्या अंमलाखाली येतात. त्याचा अंमल मेंदू व हात यावर चालतो. मेंदूचे रोग, विसरभोळेपणा, मुकेपणा, वाणी दोष, मज्जातंतूचे विकार, विद्वानाश, अस्वस्थता पाहून व्यक्तींचा त्रास होतो. आता आता गुरु गुरुग्रह. हा, आता गुरुग्रह आहे ना, त्याच्या आधी मी बुधाची परत एकदा एक माहिती देते. बघा त्याच्यात वाचताना तुमच्या लक्षात आलं असेल, बुध हा नपुसक ग्रह आहे. त्याला नपुसक का म्हणतात? कारण त्याला स्वतःचा असा गुणधर्म नाही. मी त्याविषयी एक्सप्लेन केलंय. बुध ज्या ग्रहाबरोबर असतो त्या ग्रहाप्रमाणे वागतो. बुध रवी बरोबर असेल तर रवीप्रमाणे वागेल. बुध चंद्राबरोबर असेल तर चंद्राप्रमाणे वागेल. बुध मंगळाबरोबर असेल तर प्रत्येक, म्हणजे तो त्याला स्वतःची अशी पर्सनॅलिटी नाहीये. पाण्यासारखा आहे तो गहरा. तो ज्याच्या बरोबर जाईल तसा वागतो. बुध समजा राहू बरोबर असेल तर राहू सारखा वागतो. केतू बरोबर म्हणजे पापग्रहांबरोबर भयंकर तो त्रास देतो. कारण तो युवराज पण आहे. कळलं का स्वामी? स्वामी तुम्हाला समजलं ना? समजलं. हा, आता मी आधी गुरुचं एक्सप्लेन करते, नंतर तुम्ही वाचा. आता गुरु हा ग्रह आहे तो पिवळ्या रंगाचा आहे. येलो सफायर इंग्लिश मध्ये म्हणतात. आणि गुरु ग्रह मिळतो ज्यांचा गुरु चांगला असतो, शुभ, त्यांनी तो घालावा. आणि गुरु म्हणजे ज्ञान, नॉलेज. जे शिकवतात कॉलेजमध्ये प्रोफेसर किंवा ऋषी मुनी जे शिकवतात आपल्या ह्यांना, किंवा आता मी शिकवते तुम्हाला, प्राचार्य, हो की नाही? मग ते गुरु झाले. त्याच्यावर प्रभाव गुरुग्रहाचा असतो, तेव्हाच ते शिकवायचं काम करू शकतात. कळलं का? ज्यांचा गुरु चांगला आहे ते कॉलेजमध्ये प्रोफेसर, शाळेमध्ये शिक्षक होऊ शकतात. आलं लक्षात? आणि गुरु म्हणजे ज्ञान. गुरु ज्या स्थानात असतो त्या स्थानाचं हानी करतो. म्हणजे तो ज्या स्थानात, आता गुरु कोणत्या स्थानात आहे? गुरु आता मिथुन राशीत आहे, अजून कर्केत जायचं आहे, अस्थी आहे. तर तो मिथुन राशीत आहे तर तो निर्मली येतो आता, आणि अस्थी आहे. मग तो ज्या स्थानात आहे त्या स्थानाची तो काय करतो? हानी करतो. पण त्याची दृष्टी कोणती आहे? त्या दिवशी सांगितलं होतं 3 दृष्टी आहेत, 5, 7 आणि 9. सांगितलं होतं की नाही मी? गुरुला 3 दृष्टी आहेत. हा, मग ज्या स्थानावर दृष्टी असते गुरुची, ती स्थानं शुभ फळ देतात पत्रिकेतली. कळलं? हा, श्रीपाद स्वामी, तुम्ही ऍस्ट्रोसेज ऍप डाउनलोड केलं? अहो, तुम्हाला आता पुढचं मग तुम्ही कसं शिकणार? तुम्हाला येत नाही डाउनलोड करायला? केलंय. मग असं बोला ना. आणि पण ते वापरायला कळलं काय? कसं नाव टाकायचं आणि पत्रिका काढायची? कळालंय. हा, मग असं बोला. मग पुढचं शिकवताना मला डोक्याला व्याप नको. आता गुरुचं बघा, मी तुम्हाला माहिती दिली, आता वाचन करा. आणि गुरुच्या राशी बघा, धनुरास आणि मीन रास. 9व्या आकड्याची धनुरास, 12व्या आकड्याची मीन रास.
या 2 राशी काय आहेत? स्वराशी आहेत गुरुच्या. आणि गुरु उच्चीचा कोणत्या राशीत होतो? गुरु उच्चीचा होतो कर्क राशी, पुष्य नक्षत्र. कळलं? हा, तुम्ही जेवा, मग तुम्ही वाचू नका. मी दीपक वैराटांना सांगते. दीपक वैराट तुम्ही नाही नाही वाचा, त्यांना जेवू दे, जे त्यांना नाही जेवू नाही दे, नाही जेवू दे. नाही नाही, नाही जेवू दे, जेवू दे. नाही, जेवायला नाही, गोळी आहे तोंडात. हो काय? हा, मग वाचा. हा, गुरु वाचा, गुरु. गुरु हा कानावरून गेलं ना तरी पाठ होतं आपलं. हो ते. गुरु हा पृथ्वीच्या कक्षेबाहेरचा दुसरा ग्रह आहे. पृथ्वीपेक्षा आकाराने 1281 पट मोठा आहे. गुरु एका राशीत साधारणपणे 1 वर्ष राहतो. गुरुला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा करण्यास 9 तास 50 मिनिटे लागतात. गुरुचा रंग पिवळा आहे. हा शुभ ग्रह असून पुरुष ग्रह आहे. चांदी हा धातूवर व हेमंत या ऋतूवर त्याचा अंमल आहे. त्याचा रस मधुर आहे. गुरुचा धनु व मीन या राशीशी आहे. कर्क ही त्याची उच्च रास आहे असून 5 चा शुभ उच्चांक आहे. मकर ही त्याची नीच रास असून 5 हा नीचांक आहे. गुरुची धनु ही मूल त्रिकोणी राशी आहे. रवी चंद्र मंगळ हे त्याचे मित्र ग्रह आहे. शनी त्या आणि राहू समग्रह आहेत. तर बुध आणि शुक्र हे शत्रू ग्रह आहेत. पूर्व दिशेस गुरु द्विबली होतो. 5, 7, 9 या स्थानावर पूर्ण दृष्टीने पाहतो. गुरु जवळ 2, 5, 9, 10, 11 या स्थानाची कारक तत्व आहे. पुनर्वसू, विशाखा व पूर्वा भाद्रपदा ही नक्षत्रे आहेत. गुरुची महारदशा 16 वर्षाची असते. गुरुचे रत्न पुष्पराज आहे. हा प्रसंगनशील गुरु आहे. विस्तार करणार आहे. गुरुकडे समतोलपणा आहे. उच्च उदात गोष्टीचा कारक आहे. मंदिरे, चर्च, शाळा, महाविद्यालय, न्यायालये गोळी अडकली घशात. घ्या. विस्तार आहे. गुरुकडे समतोलपणा आहे. उच्च उदार गोष्टीचे कारक आहे. मंदिरे, चर्च, शाळा, महाविद्यालय, न्यायालय, रुग्णालय, धर्म, ज्ञान, नौकानयन, प्रवास, उद्योग, मंदिरे, परोपकारी संस्था त्याचा विचार गुरुवरच करतात. गुरु हा सद्वभाग, शहाणपणा त्याचे प्रतीक आहे. शुभ दृष्ट गुरु व्यक्तीच्या माणुसकी, सदाचार, परोपकारी वृद्धी, धार्मिक वृत्ती, सहानुभूती, प्रतिष्ठा, मनापासून काम करणारी वृत्ती, श्रद्धा, समाजप्रियता वगैरे गुण निर्माण करतो. पण तोच गुरु बिघडलेला असेल तर ढोंग, अप्रामाणिकपणा, अमतपणा, स्वभाव, आळस ही मी म्हणेन ते पूर्व दिशा ही तूर्त अद्भुत दिशा त्याच्या उत्तेजन होतो. गुरुवरून आशावाद पाहतात. तो प्रसंगशील ग्रह असल्याने भराट करतो, उमेद वाढवतो. गुरु म्हणजे मांगल्य आहे. गुरु हा स्वभावतच शुभ ग्रह आहे. पण कुंडली ज्याचे स्थान इतर ग्रहाशी होणारे परिणाम त्यावर त्याची फळे अवलंबून आहेत. गुरुच्या अंमलाखाली असलेली व्यक्ती, शिक्षक, कायदा संस्था प्रमुख, बँका, पतपेढ्या यातील अधिकारी, राजकारणी, धार्मिक कार्य करणारे असतात. याचा अंमल मंदोवृत्ती, वृत्त विकार गळणे होणे, एखाद्या इंद्रियाची वाढ होणे, सूज होणे, रक्तसंचलन वाढणे यावर असतो. कावीळ, घटसर्प, रक्तवाहिनीचे विकार, कॅन्सर, त्वचा विकार, जंत, कृमी पोटात होणे इत्यादी आजार होतात. शुक्र ग्रह वाचू. हा, वाचा. शुक्र वाचा. हा शुक्र हा अंतर्ग्रह असून सूर्यापासूनचे अंतर 6,70,00,000 मैल आहे. शुक्र हा तेजस्वी ग्रह आहे. आकाशात जास्तीत जास्त 3 तास 12 मिनिटे दिसतो. सूर्याच्या मागे अथवा पुढे जास्तीत जास्त 48 अंश जाऊ शकतो. शरीरातील रेत व संगीत
यावर शुक्राचा अंमल आहे. चमकदार शुभग्रह असून इंद्राणी देवता आहे. जलतत्वाचा ग्रह असून स्त्री ग्रह आहे. विप्रवर्ण असून वसंत ऋतूवर त्याचा अंमल आहे. शुक्राचा रस आम्ल रस आहे. वृषभ आणि तूळ या स्वराशी आहेत. मीन ही शुक्राची उच्च राशी असून 27 अंशला उच्चांश आहे. कन्या ही त्याची नीच राशी असून 27 अंश नीचांश आहे. बुध, शनी, राहू हे मित्र ग्रह आहेत. मंगळ, गुरु समग्रह असून रवी आणि चंद्र हे शत्रू ग्रह आहेत. शुक्र हा चतुर्थ स्थानी उत्तर दिशेचा दिग्बली होतो. सप्तम स्थानी पूर्ण दृष्टीने पाहतो. सप्तम स्थानाचे कारकत्व त्याच्याकडे असते. भरणी, पूर्वा फाल्गुनी व पूर्वाषाढा ही शुक्राची नक्षत्रे आहेत. शुक्राची 20 वर्ष महादशा असते. प्रेम, काम, स्त्री पुरुषातील आकर्षण या दृष्टीने शुक्राचा विचार करता प्रेम, स्त्री सौख्य, सौंदर्य, कलाशक्ती, विलासी वृत्ती याचा शुक्र कारक आहे. याला प्रेम ग्रह, प्लॅनेट ऑफ लव्ह असे म्हणतात. उच्च प्रतीची आवड, समाजप्रियता, पानबावन, गानप्रियता, नाट्यप्रियता, संगीत, नाट्य मुरडण्याची आवड, नवनवे कपडे, अलंकार व एकूण सौंदर्य दृष्टी हे शुक्राचे वैशिष्ट्य आहे. सुसंगती, लयबद्धता, तालबद्धता, सभ्यता, समाजप्रियता, गोडवा, मोहकपणा, आनंदीपणा व वैवाहिक सौख्य, ऐहिक सौख्य, धन, वैभव, समृद्धी वगैरे गोष्टी शुक्राच्या अंमलाखाली येतात. शुक्र बिघडलेला असेल तर वरील बाबतीत वाईट निगेटिव्ह फळे मिळतात. भोगवृत्ती, स्त्रीलंपटपणा, व्यभिचारी, नीतिभ्रष्टता वगैरे. शिंपी, कलाकार, कवी, साहित्यिक, छायाचित्रकार, नर्तक, नाट्यकलाकार, वाहन व्यवसाय क्षेत्र, संगीतकार, उपहारगृह, सौंदर्य प्रसाधनाचे व्यापारी, रेल्वे, बस, विमानसेवा, महाविद्यालये, पशुसंगोपन, शिशुसंगोपन, सुटिकागृह, हलवाई, चष्म्याचे व्यापार असे व्यवसाय शुक्राच्या अंमलाखालील व्यक्ती करतात. शुक्राचा अंमल घसा, किडनी, गर्भाशय यावर असतो. त्यामुळे घशाचे रोग, टॉन्सिल, गुहेंद्रिय, मासिक पाळीचे विकार, मूत्ररोग, मधुमेह, मोतीबिंदू, नपुंसकत्व, अतिवासनेमुळे होणारे रोग शुक्रामुळे होतात. आता शनी. सूर्यापासून शनीचे अंतर 88 कोटी मैल आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा 700 पट मोठा आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करावयास 29.5 वर्षे लागतात. ह्या ग्रहाचा अंमल लोखंड या धातूवर आहे. याचा वर्ण कृष्ण असून ब्रह्मा ही देवता आहे. हा नपुंसक ग्रह असून पाप ग्रह म्हणून पाहिला जातो. हा वायू तत्वाचा ग्रह असून शिशिर ऋतू व तुरट रसावर याचा अंमल आहे. शनी ग्रहाभोवती असंख्य वलये आहेत. शनीवरून आयुष्य बघतात. षष्ठ व अष्टम स्थानाचे कारकत्व शनीकडे आहे. सूर्यापासून फार लांब असल्याने हा ग्रह बर्फासारखा थंड आहे. हा ग्रह एकांत प्रिय असून दुसऱ्याशी स्वतःहून न बोलणारा आहे. वृद्ध ग्रह असून पायाने अधू लंगडा असल्यामुळे हळू चालणारा आहे. शनी हा रविपुत्र आहे व पण असे असूनही दोघांचे पटत नाही. मकर व कुंभ ह्या राशीचा स्वामी आहे. तूळ ही त्याची उच्च रास असून 20 अंश हा उच्चांश आहे. मेष राशी ही त्याची नीच रास असून 20 अंश हा निच्चांश आहे. कुंभ ही त्याची मूल त्रिकोण राशी आहे. शुक्र, बुध, राहू हे शनीचे मित्र ग्रह आहेत. गुरु हा समग्रह आहे. रवी, चंद्र, मंगळ हे शत्रू ग्रह आहेत. पश्चिम दिशेला म्हणजे 7व्या स्थानी दिग्बली आहे. 7, 3, 10 या स्थानी पूर्ण दृष्टीने पाहतो. 6, 8, 10, 12 या स्थानांचे कारकत्व शनीकडे आहे. पुष्य, अनुराधा व उत्तर भाद्रपदा या नक्षत्रांचा स्वामी आहे. शनीला 19 वर्ष महादशा असते. भाग्योदय वर्ष 36 आहे. नीलमणी हे याचे रत्न आहे.
शनीचे गुणधर्म मंगळाच्या गुणधर्माच्या परस्पर विरोधी आहेत. मंगळाचा उतावळेपणा, अविचारी, हट्टीपणा शनीमध्ये दिसणारच नाही. शनी शांत, मंद, विचारी, गंभीर आहे. मंगळ उधळ्या तर शनी काटकसरी आहे. शनी म्हणजे काळोख आहे, त्यात पूर्ण वैराग्य आहे. शनी गुरुप्रमाणे ज्ञानी नाही. शनी समाजामध्ये शुक्रासारखा मिसळणारा नाही. तो एकटेच राहणे पसंत करेल. गुरु म्हणजे चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह असेल तर शनी म्हणजे नैराश्य असेल. गुरु मनमोकळा तर शनी आतल्या गाठीचा गुप्ततेकडे झुकणारा आहे. शुक्र, मंगळ, गुरु यांच्यात कोणीही तरी आसक्ती आहे, पण शनीत पूर्ण वैराग्य आहे. शनी सहनशीलता, चिकाटी, कोणतीही गोष्ट काळजीपूर्वक कर्तव्य दक्षतेने करण्याची वृत्ती, मोठमोठी जबाबदारीची कामे अंगावर घेऊन ती कर्तव्य दक्षतेने पार पाडण्याची समर्थता, कोणतीही गोष्ट नियोजनाने साध्य करण्याची शक्ती. कुंडलीत अशुभ योगात दृष्टी असल्यास शनी हे सर्व करणार नाही. जमीन, इमारती, स्थापत्य, खाणी, काळ्या वस्तू, वृद्ध माणसे यावर शनीचा अंमल असतो. नोकरी किंवा कमी दर्जाची कामे, जमिनीचा क्रय विक्रय, प्लंबर, मातीकाम करणारे, सिमेंट, पोलाद, खनिज, भूगर्भ संशोधन करणारे, गुप्तहेर खाते, संशोधन, लोखंड, लोकर, काळे धातू, जमिनीतून निघणारे धातू, शेती, वकिली पेशा, न्यायाधीश, समाजसेवक, दीर्घकालीन रोग, वातविकार, क्षय, सांधेदुखी, अर्धांगवायू, बहिरेपणा, तोत्रेपणा, अपंगत्व. आता राहू. राहू पितरांचे कारकत्व, इतर ग्रहांच्या कारकत्वात परिणामता बदल करणारा, काळा रंग, कपटी, मंत्रतंत्र विद्या, गारुडी विद्या, दैवी आपत्ती, भूतबाधा, वेड लागणे, दृष्टीनाश, विषारी जनावरांपासून त्रास, घराण्यातील शाप, वास्तुदोष, रोगाचे निदान बरोबर न होणे, औषधोपचार चुकीचा होणे, ज्या स्थानात व ज्या ग्रहाच्या युतीत असतो त्या ग्रहाबरोबर कारकत्वाच्या दृष्टीने अशुभे फल देतो. तो राशी कन्या, उच्च राशी मिथुन 15 अंशला उच्च होतो. धनु राशीत 15 अंशला नीचांश आहे. कर्क राशी ही मूल त्रिकोण राशी आहे. वेस आणि गावाचे हद्द हे राहूचे स्थान आहे. जल व वायू तत्वाचा आहे. आद्रा, स्वाती व शततारका ही राहूची नक्षत्रे आहेत. महादशेत राहूला 18 वर्षे आहेत. बुध, शुक्र व शनी हे मित्र ग्रह आहेत. गुरु सम आहे व रवी, चंद्र, मंगळ हे शत्रू ग्रह आहेत. राहूचे रत्न गोमेद आहे. छाया, अंधकार, काळा रंग, गारुडी विद्या, मोहिनी विद्या, रोग, वेड, स्मृतिनाश, दैवी आपत्ती, दृष्टीनाश, अंधत्व, पंगुत्व ह्या गोष्टी राहूच्या कारकत्वात येतात. राहू हा शनीप्रमाणे फल देतो. राहू हा असे रोग देतो की त्यात गूढता असते. काही काळ रोगाचे निदान होत नाही. अनुमानात दिशाभूल होते. औषधे लागू पडत नाहीत. भोग व भोगावयास लावतो. राहू ज्या ग्रहाच्या युतीत असतो त्याच्या कारकत्वाच्या दृष्टीने अशुभ फले, वैगुण्य निर्माण करतो. राहू हा विषारी प्राण्यांचा कारक आहे. सर्पदंश, नाग चावणे, विषारी प्राण्यापासून इजा वगैरे गोष्टी, भूतबाधा हे याच्या कारकत्वात येतात. राहू हा वडिलांच्या वडिलांचा म्हणजे आजोबाचा कारक आहे. पत्रिकेत राहू चांगला असेल तर प्रतिष्ठा, छत्र याचा कारक होतो. मान सन्मान, कीर्ती, राजयोग, पराक्रम, कर्तृत्व, ऊर्जितावस्था, सांपत्तिक उत्कर्ष, भाग्य, प्रचंड कार्य तसेच आध्यात्मिक बल, पारमार्थिक प्रगतीच्या दृष्टीने राहू चांगली फले देतो. राहू चांगला असता उंच धिपाड शरीरयष्टी, खोटे बोलणारे, परनिंदा करणारे, बुद्धिहीन असतात. शुभ योगात असता मायाळू, विचारपूर्वक काम करणारे, स्वार्थाबरोबर परमार्थ साधणारे असतात. बोलण्यापेक्षा कृतीवर भर जास्त असतो. अन्यायाशी झूज देणारे, स्वतंत्र विचाराचे, वादविवाद पटू असतात. राहू अशुभ योगात असता दुष्ट बुद्धी, स्वार्थी, कृतघ्न, निराशावादी, इतरांच्या कार्यात विघ्न आणणारे, स्वतःचे खरे करणारी इत्यादी असतात.
राहूच्या अंमलाखाली व्यक्ती दारू, गांजा, भांग यांचे व्यवसाय करणारे, कोळसा, सिमेंट, सफाई कामगार, स्मशानात नोकरी करणारे, चांभार असे असतात. गुह्यरोग, अजीर्ण, वातविकार, ज्ञानतंतूंची दुर्बलता अशा प्रकारचे रोग राहूच्या अंमलाखालील व्यक्तीस होतात. केतू आता राहू हा पापग्रह आहे हे तर माहिती आहे आपल्याला, पण ज्यांचा राहू पॉवरफुल आहे ना त्यांना चांगली नोकरी पण लागते आयटी क्षेत्रात. कारण टेक्नॉलॉजी आहे ना, आधुनिक टेक्नॉलॉजी, नंतर मोबाईल, संगणक, या सगळ्यावर राहूचा प्रभाव आहे. त्यामुळे हल्लीची पोरं एकदम आई बापापेक्षा पुढे गेलेली आहेत लहान असली तरी. त्यांना सगळं ऑपरेट करता येतं. आता आता जन्माला आलेली मुलं हे राहूच आता आहे काळ. तर राहू काय करतोय, सगळ्यांना इंटेलिजंट बनवतोय. आणि गुरु आहे ना बिचारा आता गप्प झालाय. गुरुचं काही चालतच नाहीये. राहू पुढे राहू सगळं संगणकावर गुगलवर ज्ञान शोधतोय आणि सगळ्या गुरूंची बोलती बंद करतोय राहू. बरोबर का चूक? बरोबर. बरोबर. असा हा राहू आहे. आणि पितृदोष असेल तर राहू बिघडलेला असतो, चतुर्थात असतो. कधी कधी लग्नी राहू असेल तर छंदी बंदी असतो तो माणूस, बाहेर लफडं करतो काहीतरी. लग्नात राहू असेल तर, तुमच्या लग्नात कोणाचे आहे राहू? आहे काय? नाही ना? घरात एक बायको असते आणलेली आणि बाहेर काहीतरी भानगडी करतात मग हे राहू बिघडला की. कळलं काय? आता केतूचं कोण वाचणार? वाचतो ना. जोशी, अनंत काय? लक्ष्मण जोशी, तुम्ही नाही वाचा. चालू आहे. हो हो केतू वाचा, काय केतू. माहित. चलो एक हे मिनिट. तुम्ही नाही, तुमचं माईक बंद आहे, तो चालू करा. माईक चालू करा. अहो अनंत लक्ष्मण जोशी, तुमचा माईक बंद आहे, तो चालू करा. चालू केलाय ना मी. हा आत्ता झाला, आत्ता चालू हा. केलं. हा आता वाचा. केतू एक केतू. मिनिट. हो एक मिनिट जरा लगेच सुरू करतो. केतू. हा वाचा. जरा मोठ्याने वाचा म्हणजे रेकॉर्डिंग हो होईल. हो हो एक एक मिनिट जरा आज जरा मी पान बाहेर क्रमांक गेलतो. 53. हा हो वाचा. हो बाहेर गेलतो त्यामुळे यायला उशीर झाला मला. असं ते चालेल हो. आपण काय पहिली दुसरीची मुलं आहेत के टीचरला सांगायला, चलतंय. केतू वाचा. 53 झालं. हा केतू. हा केतू हा ग्रह राहू प्रमाणेच पीडाकारक आहे. आईचे वडील यावरून पाहतात. केतू हा शरीरात रोग उत्पन्न करतो. ब्लॅक मॅजिक, अघोरी विद्येचे प्रयोजन करून दुसऱ्याला मृत्यूसम पीडा देणे, मेस्मोरिझम, हिप्नॉटिझम, व्रण विकार, असाध्य व असहाय्य क्लेश देणारी दुखणी, ॲलर्जी, त्वचेचे रोग, प्लॅन्चेट, परकाया प्रवेश, परलोक विद्या, संन्यास, योग मार्ग अशा अनेक अघोरी विद्या केतूच्या अंमलाखाली येतात. हा सर्पविद्येचा कारक आहे. अघोरी साधनेचे उपासक केतूवरून पाहतात. राहुल प्रमाणेच हा पण सर्पदोष निर्माण करतो. केतूची स्वराशी मीन असून उच्च रास धनु आहे. धनुराशीत 15 अंश हा त्याचा उच्चांक आहे. मिथुन राशीत तो नीच होतो. गावचे स्मशान, कोपरा, उकिरडा हे केतूचे स्थान आहे. केतू हा आकाश व तेज तत्वाचा आहे. अश्विनी, मघा, मूळ ही त्याची नक्षत्रे असून त्याला 7 वर्षे महादशा काल दिलेला आहे. केतूचे बुध, शुक्र, शनी हे मित्र आहेत. गुरु समग्रह आहे तर रवी, चंद्र, मंगळ शत्रू आहेत. केतूचे रत्न लसण्या हे आहे. केतू चांगला असेल तर व्यक्ती संन्यासी वृत्तीची आध्यात्मिक क्षेत्रात रस असलेली असते. स्वतःपेक्षा दुसऱ्यासाठी आयुष्य खर्च करते. ऐहिक सौख्याची आवड नसते. आयुर्वेदिक डॉक्टर, औषध विक्रेते, हाडवैद्य, इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय, धर्मोपदेशक हे केतूच्या अधिपत्याखाली असलेल्या व्यक्तीचे प्रमुख व्यवसाय आहेत. पोटशूळ, फिट्स, केतू व बुध एकत्र असतात. चर्मरोग, रवी केतू शरीरात व्याधी होते. केतू शनी हाडाचे रोग, केतू मंगळ जखम भरून न येणे हे केतूचे आजार आहेत. पुढचा ग्रह आहे हर्षल. हर्षल प्रगत शास्त्रांचा कारक म्हणून रूढींना धक्का देणारा आहे. या ग्रहाचा शोध विल्यम हर्षल याने 13 मार्च 1782 मध्ये लावला असून त्याचे नाव ग्रहाला दिले आहे.
यालाच युरेनस व प्रजापती असेही संबोधले जाते. आकाश निशभ्र असेल तर अतिशय अंधुक दिसतो. हर्षल ग्रह म्हणजे महाभयंकर गती व शक्ती आहे. मानवी बुद्धीला चकित करणारे शोध हर्षलच्या अंमलाखाली येतात. हा ग्रह विज्ञानाचा कारक ग्रह असल्याने वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने व रूढींचा प्रभाव कमी होण्याच्या दृष्टीने या ग्रहाचा विचार केला जातो. शास्त्रीय गोष्टीपेक्षा धार्मिक गोष्टींचे वर्चस्व जेव्हा समाजावर होते तेव्हा या ग्रहाचा विचार विशेष केला जात नव्हता. पण हल्ली विज्ञान युगात शास्त्रीय विचार वाढत चालल्याने या ग्रहाचा कुंडलीत विचार करणे अतिशय महत्वाचे झाले आहे. हर्षलकडे बुधाच्या व मंगळाच्या 100 पट बुद्धी व शक्ती आहे. त्यामुळे स्वभावाने लहरी, तिरसट, गंभीर वृत्तीचा, कुशाग्र बुद्धीचा, समाजविरोधी वर्तन करणारा, अहंमन्य, नास्तिक, स्वभावात नम्रता, मार्दवता कमी व उग्रपणा जास्त असलेला आहे. या ग्रहाची वाईट फळे म्हणजे विवाह संतती होण्यात खूप अडचण येणे, प्रापंचिक सुख, विशेषतः वैवाहिक सौख्य नसणे ही मिळतात. हर्षल उच्च गणिताचा कारक आहे. देशाचे अर्थसंकल्प, मोठमोठे आर्थिक व्यापार, आंतरराष्ट्रीय उद्योग, गुंतागुंतीची समीकरणे, कॉम्प्युटर हे सर्व हर्षलच्या अंमलाखाली येते. हा पुरुष ग्रह वायू तत्वाचा आहे. सामूहिक अपघात त्यामुळे होतात. नेपच्यून स्वभाव व व्यक्ती. नेपच्यूनचा शोध सन 23 सप्टेंबर 1846 मध्ये लागला. नेपच्यूनचा अंतर्मनावर असतो. हर्षलचे चमत्कार शास्त्रीय असतात तर नेपच्यूनचे फक्त अनुभवास येतात. नेपच्यून ग्रहाची बैठक ही आध्यात्मिक, पारमार्थिक शक्तीचा अनुभव आणून देतो. सूचक स्वप्ने पाहणे, दृष्टांत होणे, रूपकात्मक स्वप्ने पाहून त्यांची प्रचिती येणे, वाचासिद्धी असणे, अंगात देवतांचे वारसे संचारणे, चमत्कारिक दैवी गुण अनुभव येणे, स्वभावात अत्यंत हळवेपणा असणे असे अनुभव येतात. गुरु अध्यात्माचा कारक आहे तर नेपच्यून आध्यात्मिक अनुभवाचा कारक आहे. हा सौंदर्यवादी ग्रह आहे. शब्द आणि भावना यांचा संगम यात असल्याने उत्कृष्ट कवी व लेखक या ग्रहाच्या अंमलाखाली निर्माण होत. नेपच्यून जलतत्वाचा स्त्री ग्रह आहे. हा घोटाळ्यांचा गूढ गोष्टींचा कारक असल्याने चुकीचे औषध किंवा चुकीचा ब्लड ग्रुप दिला गेल्याने मृत्यू, योग मार्गात घुसमटून मृत्यूनंतर पाण्यात बुडून मृत्यू, गुंगी येणारी औषधे घेणे इत्यादी गोष्टी दर्शवतात. नेपच्यूनच्या अंमलाखाली तंतुवाद्य वाजवणारे कलावंत, हळुवार मनाचे लेखन करणारे स्वप्नाळू कवी, आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती या कारकत्वात येतात. नेपच्यून शुभ असेल तर पारमार्थिक आध्यात्मिक क्षेत्रात रममाण, नेपच्यून अशुभ असेल तर व्यक्ती व्यस्त लागते, मनाचा समतोलपणा बिघडणे अशा प्रकारचे अनुभव येतात. नेपच्यून हा गोडतेचा कारक असल्याने रोगाचे निदान न होणे, चुकीची औषधे मृत्यू येणे, अत्यंत हळवे मन असल्याने ड्रगच्या आहारी जाणे, पाण्यात बुडून मृत्यू अशा घटना नेपच्यूनच्या अंमलाखाली घडतात. प्लुटो सूर्यमालिकेतील सध्या असलेल्या ग्रहामध्ये शेवटचा ग्रह आहे. याचा शोध 1930 साली लागला. याचे कारकत्व निश्चित स्वरूपात समजले, परंतु हा ग्रह 20 वर्षे राहत असल्याने रोजच्या जीवनापेक्षा मोठमोठ्या कालखंडामध्ये सामाजिक गोष्टी, लढाया इत्यादीसाठी पाहिला जातो. ज्या ग्रहांच्या युतीत असतो त्यांचे कारकत्व बिघडते. हो, आवाज क्लिअर आहे ना? आवाज येतो का खुरखुर? काहीतरी आवाज येतो. आवेशांची स्थानकत्पणे सुरू करू का समीक्षाताई? सुरू करतो मी पुढचा. समीक्षाताई कुठे गेल्या? चला मी सुरू करतो पुढचं. लग्नेश फलविचार. प्रथम, लग्नी असता स्वपराक्रमाने उदयास येणारा कुलदीपक विशेष आत्मविश्वासू, शरीर सुदृढ व रूपवान असा होतो. द्वितीय स्थान, लग्नेश द्वितीय स्थानी असता कुटुंबाचे सुख भोगणारा, सुखाने अन्नभक्षण करणारा, देवी घेवीच्या व्यवहार कुशल व धनसंग्रही असा होतो. तृतीय स्थानात लग्नेश असेल तर लग्नेश तृतीय स्थानात असता पराक्रमी, भावंडापासून दूर न राहणारा, स्वतंत्र कर्तबगारी दाखवणारा, आग्रही, साहसी असा होतो.
चतुर्थ स्थानामध्ये लग्नेश असेल तर लग्नेश चतुर्थ स्थान जे असतात वाहन सुख उत्तम मिळते, घरात पुढारीपणा मिळतो, ग्रह शेते यांची प्राप्ती होते, आप्तवर्ग प्रेम करतात व सुख प्राप्त होते. लग्नेश पंचम स्थानात असेल तर लग्नेश पंचम स्थानात असता त्याचा पिता यशस्वी होतो. मनुष्य स्वतः धनवान व संततीवर प्रेम करणारा, मित्रमंडळींशी करमणुकीच्या कार्यात सहमत होणारा, विद्वान धनवान व उपासना मार्गाचे आचरण करणारा होतो. षष्ठ स्थानात लग्नेश असता लग्नेश षष्ठात असता शरीर रोगट होते, व्यंग असते, शरीर सौख्य मिळत नाही, चांगले नोकर मिळत नाहीत व कितीही कर्तबगारी दाखवली तरी मनाजोगी स्थिती मिळत नाही. आता याचा अर्थ तुम्हाला समजलाय का? षष्ठामध्ये षष्ठ हे स्थान कशाचं आहे तर ते रोगाचं आहे. दुसरी गोष्ट आपल्या शारीरिक व्यंग असतं त्याचंही तो षष्ठ स्थान आहे. त्याच्यामध्ये शारीरिक सौख्य तिथं मिळत नाही आणि तिथं हे जे षष्ठ स्थान जे आहे ते लेबर लोकांचं आहे, म्हणजे कामगार लोकांचं आहे. तिथं नोकरी सुद्धा मिळते, शनिवारच तिथं असेल तर नोकरी फार चांगली मिळते. तर असं हे षष्ठ कार्यकर्ता आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. सप्तम स्थान लग्नेश सप्तमात असता तो त्याचे मत्सरी लोक बरेच असतात, परदेशात भाग्योदय होते, नेहमी फिरत राहावे लागते, दुसऱ्याच्या अनुषंगाने उद्योगधंदा चालतो. लग्नेश शुभग्रह युक्त असतात, चांगल्या घराण्याशी विवाह संबंध जगतो. अष्टम स्थान म्हणजे सप्तम स्थानात शुभग्रह असतील तर ह्या गोष्टी घडत असतात. तो जर का लग्नेश असेल तर आणखी कारण त्याची सप्तम जी दृष्टी आहे, प्रत्येक ग्रहाला सातवी दृष्टी असते ना, तर ती सातवी दृष्टी बरोबर सप्तम स्थानावरती पडते. त्यामुळे सप्तमेश लग्नेश सप्तमेत असताना या गोष्टी घडतात. आता अष्टम स्थान लग्नेश अष्टम स्थानात असता बलहीनता येते, म्हणजे त्या जो ग्रह आहे लग्नेश जो ग्रह आहे कार्यकत्व कमी होते, दगदगीत आयुष्य जाते, शरीर सुख मिळत नाही, सत्ते जुगार आधी दुर्व्यसन लागते. घबाड ज्याला मिळतं ना ते यामुळे सट्टे बाजार करणे, जुगार करणे या पद्धतीनं त्याला जुगार मिळत असते. सट्टे जुगाराची दुर्व्यसना लागते व गुप्त साधनांची लाखोर व्यक्ती होऊ शकतो, असा त्याचा अर्थ आहे. नवम स्थान लग्नेश नवमात असता पुत्रवान धनवान कीर्तिमान धर्माचरणी दैवी शक्तीचा परोपकारी संत समागम करणारा व तीर्थयात्रा करणारा असा होतो. दशम स्थान लग्नेश दशमात असता राजकारणात भाग घेणारा कीर्तिमान कर्तबगार सार्वजनिक विषयांची आवड बाळगणारा व अधिकार संपन्न होतो. दशम स्थान हे कर्तव्याचं आहे, कर्माचं आहे. आपण जे कर्म करत असतो ना तर ते हे दशम स्थान दाखवते. त्या ठिकाणी जर लग्नेश असेल तर आपल्याला कीर्तिमान कर्तबगारी मिळते, सार्वजनिक विषयांची आवड असणारा म्हणजे थोडक्यात पुढारीपणा करणारा नेतृत्व अधिकार असलेला अशी व्यक्ती होते लग्नेश दशमात असताना. आता लग्नेश एकादशात असेल तर लग्नेश एकादशात असता पुष्कळ द्रव्यमध्ये, कारण ते लाभ स्थान आहे, लाभ स्थानामध्ये सगळ्या प्रकारचे लाभ मिळतात. परंतु तो लग्नेश तिथं असेल तर हे काही फळ मिळतात, आपल्याला अकल्पित लाभ होतात व उत्तम मित्र मिळतात. कारण हे मित्राचं सुद्धा स्थान आहे बरं का. एकादश स्थान हे मित्राचं स्थान आहे, आपण मागं परवाशी पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे. द्वादश स्थान लग्नेश व्ययात असता मन वारंवार उदासीन होते. द्वादश स्थान हे काय आहे तर व्यय आहे, सगळा व्यय म्हणजे सगळं जे काय तुम्ही कराल ते सगळं तुमच्या उपयोगात येणार नाही अशा पद्धतीचं ते स्थान आहे. पण लग्नेश व्ययात असता मन वारंवार उदासीन होणे, कितीही श्रम केले तरी थोडक्याकरता सर्व फुकट जाणे, भानगडीचे व्यवहारात पडण्याचे प्रसंग येतात, हातात पैसा टिकत नाही, कर्ज काढले तर ते फिटत नाही. ते स्थानच तसं आहे ते 12वे स्थान, कारण ते व्यय स्थान म्हटलं जातं. आता द्वितीयशाचे फळ आपण वाचूया. प्रथम स्थान म्हणजे लग्न, द्वितीय स्थानातला जो द्वितीयश आहे तो लग्नामध्ये असेल तर द्वितीयश लग्नात असता प्रयत्न वाचून कुटुंब सौख्य व धन यांचा लाभ होतो, कारण ते धनस्थान आहे आणि ते कुटुंबाचं स्थान पण आहे. त्यामुळे कुटुंब सौख्य पण मिळते त्या ठिकाणी. द्वितीयश प्रथम स्थानात असता. मात्र तो द्वितीय क्रूर ग्रह असेल किंवा लग्न स्थान हे त्याचे शत्रू संबंधित असेल तर द्रव्य चिंता कुटुंब चिंता प्राप्त होते, कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरती येते. तृतीयशाने युक्त असा लग्न असेल तर भावांचे मन मिळते. तृतीय स्थान हे भावंडांचं आहे बरं का, आपल्यापेक्षा लहान असलेल्या भावंडांचं आहे. कुटुंबाची जबाबदारी येते. तृतीयशाने युक्त असा लग्न असेल तर भावांचे धन मिळते.
चतुर्थेशाने युक्त असा लग्न असेल तर मातेकडून धन मिळते. तात्पर्य ज्या भावाने युक्त होऊन तो लग्नात येईल त्या भावदर्शक व्यक्तीकडून धनलाभ होतो. धनेश मंगळासह चिंप्या कर्णरोग होतो. गेलं. द्वितीय स्थान द्वितीय स्थान द्वितीय स्थानी असता कौटुंबिक धन वडिलोपार्जित धन यांचा लाभ होतो. पैशांच्या देवघेवीत फायदा होतो. कौटुंबिक सुख मिळते. उत्तम पदार्थाचे भोजन घडते. पुष्कळ मनुष्यांचे पोषण घडते. चांगले वक्तृत्व येते. तृतीय स्थानी असता द्रव्यार्जनासाठी भयंकर उलाढाली करणारा, द्रव्य संपादन करणारा व भावंडांना सुखी ठेवणारा होतो. चतुर्थ स्थानामध्ये द्वितीय जर का असेल तर चतुर्थ स्थानात असता संपत्तीचा उपभोग घेणारा होतो. त्या स्थावर इस्टेट मिळते. कारण चतुर्थ स्थान हे घराचं स्थान आहे, वाहनाचं स्थान आहे, ते आईचं स्थान आहे, तिथं सुख स्थान आहे. त्यामुळे द्वितीय हा कुटुंब आहे, कुटुंबाचं स्थान आहे, घराचं स्थान आहे. त्यामुळे द्वितीय जर का चतुर्थ स्थानी सुखस्थानी असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक त्या जातकाला संपत्तीचा उपभोग घेणार होतो. स्थावर इस्टेट मिळते. म्हणजे जमीन जुमला, इमारत वगैरे असं ह्या सगळ्या गोष्टी तिथे मिळतात. पंचम स्थान द्वितीय पंचमात असता, म्हणजे आता पंचम स्थानात बघतोय, 5वं स्थान द्वितीय पंचम स्थानात असता विद्या व्यासंग मित्र कार्यात द्रव्याचा खर्च होतो. द्रव्य ही पुष्कळ असते. मुलांना पुष्कळ संपत्ती शिल्लक होते. षष्ठ स्थानात धननाश करतो. कारण द्वितीय धनाचा कारक आहे. तर षष्ठ स्थानात असता धननाश होतो. विरोधी लोक धनासाठी तंटे उपस्थित करतात. नोकर फसवून पैसे लुटतात व अडचणीत सापडावे लागते. सप्तम स्थानामध्ये द्वितीय जर का असता तर बराचसा पैसा प्रतिपक्षांची खोडबोटात खर्च होतो. ऐशारामासाठी पैसा जातो व फार थोडी शिल्लक हाती येते. आता सप्तम स्थान हे काय आहे तर भागीदाराची, जोडीदाराच्या असं ते स्थान आहे, प्रतिस्पर्ध्याचं स्थान आहे. त्यामुळं आपल्याकडे जे असलेले पैसा आहे ना, तर तो त्याची त्याची कशी खोड बोलली आपण, त्याच्यासाठी हा पैसा खर्च होतो. त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्याकडे शिल्लक फार कमी राहते. आता अष्टम स्थान म्हणजे काय, अपघात होणे वगैरे हा प्रकार आहे. तर द्वितीय अष्टमात असेल तर धननाश होईल. गुप्तधन मिळवण्यासाठी स्वतःचेच पैसे खर्च होतील. जास्त मेहनत करून आर्थिक लाभ होईल, कारण घबाड मिळते तिथं. कौटुंबिक खर्च भागविताना मोठी दगदग होईल व वक्तृत्व साध्य होणार नाही. नवम स्थानामध्ये द्वितीय असेल तर काय होईल. नवम स्थानी असता सार्वजनिक धर्मादाय गोष्टीत पैसा खर्च होईल. घरात वारंवार मंगल कार्य घडतील. नातेवाईकांना प्रसन्न ठेवण्यासाठी बहुतेक द्रव्यात होईल. आता नवम स्थान हे मित्रांचं पण आहे बरं का. त्यामुळे हा सगळा घरात मंगल कार्य वगैरे घडतील, नातेवाईकांना प्रसन्न ठेवण्यासाठी बहुतेक खर्च होतील, हा त्यामुळे खर्च होतो. द्वितीय नवम स्थानात असता. दशम स्थानात असता मान सन्मान भोगणारा, सावकारी धंदा करणारा, राजकारणात पैसा खर्च करणारा व पितृभक्त होईल. कारण ते वडिलांचं स्थान आहे. दशम स्थान हे वडिलांचं स्थान, त्यामुळे पितृभक्त होणार तो. एकादश स्थानामध्ये द्वितीय एकादशात असता सांपत्तिक लाभ फार होतात, कारण लाभ स्थान आहे ते. द्वादश स्थान द्वितीय व्ययात असता व्यसनात द्रव्य होतो, खर्च होतो. मोठे व्यवहार अंगलट येतात, नुकसान होते व राजदंड होतो. आता तृतीयेशाचे फळ. प्रथम स्थानात तृतीय असेल, तृतीय लग्नात असता पाठीवरची भावंडी सुखी होतात. तृतीयेश लग्नात असता पाठीवरची भावंडी सुखी होतात. स्वभाव साहसी, भांडखोर व महत्वाकांक्षी बनतो. भावंडे कीर्तिमान असतात. द्वितीय स्थानी असता भावंडांसाठी धनाचा व्यय होतो. कुटुंबात भावबंदकी वाढते व त्यात फसकतो. तृतीय स्थानी असता लष्करी बाणा अंगी येतो. पराक्रम घडतात. साहस, हट्ट व स्वतंत्र वृत्ती याची प्राप्त होते. पाठीवरील भावंडे सुरक्षित राहतात. कारण ते तृतीय स्थान हे ह्याचं स्थान आहे, पराक्रम स्थान म्हटलं जातं त्याला. चतुर्थ स्थानात असता आप्त व नातेवाईक यांच्यात रसांचे निवारण करण्यात पराक्रम दाखवावा लागतो. घर बांधणे, शेती व घरगुती स्थैर्य चांगली राहतात. वस्त्र लाभ होत. पंचम स्थान पंचमात असता संतती पराक्रमी होते. कारण तृतीय स्थान येतं ते. पंचमात असता संतती पराक्रमी होते. ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न होतात. षष्ठ स्थान षष्ठात असता पराक्रम हीनता येते. नेहमी शत्रूच्या आवाक्यात सापडतो. भावंडांचा शत्रू, त्याचे भावंडे शत्रू होतात. सप्तम स्थान
तृतीयेश सप्तम स्थानात असता प्रतिपक्षावर नेहमी विजय मिळेल. भागीदारीत दुसऱ्याच्या स्वाधीन होणार नाही, पुष्कळ प्रमाणात घडते. अष्टम स्थान तृतीयेश अष्टम स्थानात असेल तर पराक्रमात यश मिळणार नाही, भावंडांचे सुख मिळणार नाही, कारण ते तृतीयेशचं षष्ठ स्थान येतं, चतुर्थ स्थान येतं. ही गोष्ट लक्षात घ्यायची. नवम स्थान तृतीय नवम स्थानी असता पराक्रमशील होईल. यश नवम स्थानी असता पराक्रमशील होईल. परदेश गमन, तीर्थयात्रा, साठी झटते, कीर्तिलाभ होणे या गोष्टी घडतील. दशम स्थान तृतीय दशमात असता राज दरबारी मान मरातब मिळेल. सार्वजनिक कार्यात पराक्रम दिसून येतील. मोठमोठ्या उलाढाली घडतील. एकादश स्थान म्हणजे तृतीयेचं दशम स्थान हे काय झालं, लाभस्थान येतं, बरोबर आहे ना. एकादश स्थान तृतीय एकादशात असता स्वपराक्रमाने लाभ होतील. अनेक वेळा बक्षिसे मिळतील, श्रीमंती मित्रसुख प्राप्त होते. द्वादश स्थान तृतीय व्ययात असता कितीही प्रयत्न केले तरी इष्टसिद्धी होणार नाही. चैन व उधळेपणा हे दुर्गुण प्राप्त होतात. तर चतुर्थेशाचे फळ. प्रथम स्थान प्रथमामध्ये चतुर्थेश लग्नात असता वाहन सौख्य मिळते. द्वितीय स्थानी असता धनसंग्रह, सावकारी, आप्तेष्टांचे सुख व कुटुंब सुख मिळते. तृतीय स्थानामध्ये तृतीय स्थानी असता द्रव्य फारच थोडे शिल्लक राहते, कारण चतुर्थाचं तृतीय स्थान हे 12वं स्थान येतं, ते व्यय स्थान होतं चतुर्थाचं, त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. तृतीय स्थानी असता द्रव्य फारच थोडे शिल्लक राहते, स्वतः मिळवलेला पैसा इस्टेटीत खर्च होतो. चतुर्थात असता विद्येत प्रवीण होतो, वाहन सौख्य उत्तम मिळते, ऐशाराम भोगायस मिळतात, अरासयास घर मिळते, बागा शेती हे व्यासंग लाभदायक होतात. चतुर्थेश या स्थानी बुद्धियुक्त असता ही फळे जास्त प्रकर्षाने आढळतात. पंचम स्थानामध्ये चतुर्थेश असेल तर चतुर्थेश पंचमात असता श्रीमंत होईल, मुलांना उपयोगी पडणारी स्थावर इष्टेट करेल, मातृभक्त होईल. षष्ठ स्थानामध्ये चतुर्थेश असेल तर पशुपासून अपघात, स्थावर इस्टेटी त्रास, सुखाची इच्छा अतृप्त राहणे व विशेष स्थावर इस्टेट न होणे, ग्रहसौख्य न लाभणे ही फळे मिळतात. सप्तम स्थान चतुर्थेश सप्तमात असता लवकर लग्न होते. चतुर्थेश सप्तम स्थानात असता लवकर लग्न होते. फले धान्य जनावरे यांचा. अष्टम स्थान चतुर्थेश अष्टमात असेल तर भाग्यहीनता होते, घरात राहणे घडत नाही, भूमिगत धन मिळते, मातृसौख्य कमी मिळते, संपत्ती बरी राहते, मात्र शरीर प्रकृती बरी राहत नाही. नवम स्थान चतुर्थेश नवम स्थानी असता वाहन प्राप्ती होते, आप्तेष्टांशी विरोध होतो, सुंदर घर पाहावयास मिळते. दशम स्थान चतुर्थेश दशम स्थानात असता पितृभक्त होतो, धन मिळते, शेतीमध्ये विशेष लक्ष राहते, राजाकडून मान सन्मान मिळतो. एकादश स्थान चतुर्थेश एकादशात असता चतुर्थ भावाचे फळ अल्प प्रमाणात लागते. द्वादश स्थान द्वादशामध्ये चतुर्थेश असता व्ययात असता पडक्या घरात राहावे लागते, शेतीवाडी पुष्कळ पैसा खर्च होईल, शेतीवाडीसाठी पैसा खर्च होईल, परदेशात अगर दुसऱ्याच्या घरी वस्ती करावी लागते. पंचमेशाचे फळ. आता प्रथम स्थान लग्न स्थान पंचमेश लग्नात असता विद्वान, विद्याव्यासंगी, पुत्रवत्सल, कल्पक होईल. द्वितीय स्थानामध्ये पंचमेश असता विद्या हेच त्याच्या उपजीविकेचे साधन राहील, पैसाही बरा मिळेल, लौकिक घडेल. तृतीय स्थानी असता विद्येसंबंधी पराक्रम गाजवेल, वादविवादात यशस्वी होईल, परोपकारी पुण्यकर्मी करणारा ईश्वर भक्त होईल. पंचमेश चतुर्थ स्थानात असता स्थावर इष्टेटीचा लाभ होतो, धनवान होतो. पंचमेश पंचमात असता उपासना मार्गात विजयी होतो, संततीचे सौख्य उत्तम मिळते, विद्याभ्यासात उत्कृष्ट प्रगती होते. षष्ठ स्थान पंचमेश षष्ठात असता शत्रूकडून उपेक्षा केलेला व विद्या वादविवादात खर्च करणारा असा होतो, विद्या संपादनात अडचणी निर्माण होतात, विद्येमुळे बत्सर वाढतो, वैद्यक विषयाचा व्यासंग घडतो. सप्तम स्थान सप्तमामध्ये पंचमेश असेल तर व्यापारी, वकील, उपदेशक, वादविवादपटू, स्त्रीच्या तंत्राने चालणारा होतो, संतती सुख उत्तम मिळते. अष्टम स्थान पंचमेश अष्टमात असेल तर त्याची विद्या सुखाला कारण होत नाही, संततीमुळे कष्ट होतात. नवम स्थान
पंचमेश नवमस्थानी असता ग्रंथकार, तत्ववेत्ता, न्यायी, धार्मिक वृत्तीचा उपदेशक असा होतो. विद्या हीच त्याच्या भाग्याला कारण होते, समाज सुधारक होतो. दशमस्थान पंचमेश दशमात असता नोकरी पेशाचा उत्तम कारकून, संगीत कुशल व चतुर असतो. एकादश स्थान पंचमेश एकादशात असता संतती सुख उत्तम मिळते, बुद्धिमान, विद्वान व मित्र वर्गात मोठा प्रिय होतो. द्वादश स्थान पंचमेश वेळात असता विद्येमुळे संकटे ओढवतात, दुर्व्यसनाकडे व स्वतःच्या नुकसानीकडे विद्येचा उपयोग होतो. षष्ठेशाचा फळ आता बघूया. प्रथम स्थानामध्ये षष्ठेत असेल तर षष्ठेत लग्नात असता शरीर कष्ट पाहतात, तो कसाही वागला तरी लोक त्याचे शत्रुत्वच करतात, मात्र तो शत्रूवर कायम विजय मिळतो. षष्ठेश राहू केतुयुक्त असा लग्न असता शरीरावरती व्रण पीडा होते. षष्ठ स्थान हे शत्रूचं स्थान आहे, बरं का, तुमच्या लक्षात येऊ दे. द्वितीय स्थान षष्ठेश द्वितीय स्थानी असता कौटुंबिक खटले व वडिलोपार्जित इस्टेटी संबंधी भांडणे होतात. त्या व्यक्तीचा स्वभाव भांडखोर असतो, सुखाने जेवण मिळणार नाही, त्याचे धन त्याचे धन पुत्र घेते. तृतीय स्थान षष्ठेश तृतीय स्थानी असता कर्तबगार, स्वाधीनता येते, भावंडे प्रेमाने वागत नाही. चतुर्थ स्थान चतुर्थात असता स्थावर इस्टेटी संबंधी भांडणे होतात, नोकर फिकर होतो, घरात अपमान होत असतो, होत असतात, पशुपासून अपघात होतात. आता षष्ठ स्थान पंचमस्थान षष्ठेश पंचमात असता आयुष्यात दगदग फार होते, मित्र व संतती यांचे सुख कमी मिळते, मन समाधीने राहत नाही. षष्ठ स्थान षष्ठात असता शरीर प्रकृती सुदृढ राहील, नेहमी दगदगीत आयुष्य काढावे लागेल, भांडखोरपणा खूप करावा लागेल, मात्र त्यात पुष्कळ वेळी विजय प्राप्त होईल. सप्तम स्थान षष्ठेश सप्तमात असता स्त्रीमुळे भांडणे होतात, स्त्रीकडे नातेवाईक फसवतात, भागीदारीत तंटे होतात. अष्टम स्थान षष्ठेश सप्तमात असता कौटुंबिक सुख मिळत नाही, खरखरण्याचा आवाज कोणाच्या मोबाईल मधून येतोय? खरखरण्याचा आवाज फार खर्च खरखर येते. फार खर्च कोणाचा बिघडलाय का मोबाईल? माईक बंद ठेवा, म्हणजे मग खरखर नाही येणार ऐकायला. माईक बंद ठेवा. हा आता नाही येत. हा बोला, वाचा. परत एकदा अष्टमेश घेतो. अष्टमेश षष्ठात असेल कौटुंबिक सुख मिळत नाही, बक्षिसे मिळत नाहीत, वारसा हक्का संबंधित तंटे होतात, शरीर प्रकृती वारंवार बिघडते. षष्ठेश पापग्रहयुक्त अष्टमात असता व्रण होतात. नवमामध्ये षष्ठेश नवमस्थानी असता नोकरीच्या ठिकाणी भाग्योदय होईल. दशमस्थान षष्ठेश दशमात असता सार्वजनिक कामात तंटे बखडे माजतात, अधिकार सुरळीत चालत नाही, गुप्तपणे शत्रुत्व करणारे लोक असतात. एकादश षष्ठेश एकादश स्थानात असता मित्र देखील शत्रू होतात, पैसा कितीही मिळाला तरी वादात खर्च होईल, लाभ कमी होतील. द्वादश स्थान षष्ठेश व्ययात असता दुर्व्यसने लागतात, राजकीय संकटे भोगावी लागतात. आता सप्तमेश एक मिनिट बस थांबा. आता बघा, सगळ्यांनी ऐका शांतपणे. अनंत लक्ष्मण जोशींना माहिती आहे, पण तुम्हाला दोघांना मी सांगते. ऍक्च्युली मला सांगा, एकूण ग्रह किती आहेत? 12. 9 त्यातले शुभ ग्रह आहेत आणि 3 पापग्रह आहेत, बरोबर की नाही? आता मला सांगा, आपल्या पत्रिकेमध्ये ग्रह किती आहेत? 12. मग पत्रिका ज्या वेळेला एखाद्या जातकाची आपण ऍस्ट्रोसेज वरून काढतो, त्यावेळेला जे ग्रह कोणत्या स्थानात आहेत ते बघायचं. त्याच्यानंतर मग एका वहीमध्ये काय करायचं, ती पत्रिका लिहून काढायची. म्हणजे चौकडा कुंडली काढायची, वरती जातकाचं नाव लिहायचं, जन्म टाइम लिहायचा, ठिकाण लिहायचं, तारीख लिहायची, आणि मग खाली चौकडा काढायचा. आणि आपल्याला ऍस्ट्रोसेज मध्ये 3 कुंडल्या दिसतात. एक असते लग्न कुंडली, एक असते चंद्र कुंडली, आणि एक असते नवमांश कुंडली. मग या 3 कुंडल्या काय करायच्या, आधी लिहून घ्यायच्या, चौकडा काढायचा, चौकोन असे, नंतर त्याच्यामध्ये क्रॉस, आणि नंतर परत असा चौकडा आतमध्ये तिरका. मग ते 12 घरांची कुंडली, ठोकळा कुंडली मिळते आपल्याला. मग बघायचं की बाबा लग्न कोणतं आहे. लग्न म्हणजे पहिलं स्थान आहे ना, त्याच्यात लग्न कुंडलीमध्ये ते लग्न झालं.
मग हम्म. त्या पहिल्या स्थानात आकडा कोणता आहे तो बघायचा. समजा हम्म. पत्रिका काढल्यावर आकडा 3 आला पहिल्या स्थानात, हम्म. तर हम्म. काय म्हणायचं, ही मिथुन लग्नाची कुंडली आहे. हम्म. बरोबर. समजा आकडा 6 आला तर आपण म्हणायचं ही कन्या लग्नाची कुंडली कन्या. आहे. बरोबर हम्म. की नाही. आता हम्म. मग जे नंबर असतात ते राशीचे नंबर आहेत, हे लक्षात आलं हम्म. तुमच्या. आणि हम्म. घरांचे नंबर दिलेले नसतात, ते मनात ठेवायचे. प्रथम हम्म. स्थान, द्वितीय स्थान हे नंबर पत्रिकेत लिहिलेले नसतात, ते आपण मनात ठेवायचे असतात. हे डोक्यात हम्म. ठेवा आधी. हम्म. त्याच्यानंतर काय करायचं, 3 समजा मिथुन लग्नाची कुंडली आली तर 3 आकडा हम्म. आला. मग मिथुन हम्म. लग्नाची 3, मग मिथुन राशीचा राशी स्वामी कोण आहे? बुध. बुध. कोण आहे? हम्म. बुध. बुध. मग लग्न स्थानचा भावेश कोण झाला? बुध. बुध. भावेश म्हणजे राशी स्वामी त्या घराचा. मग 3 नंतर द्वितीय स्थानात कोणता आकडा येणार? 4. द्वितीय स्थानात पहिले आता लग्न स्थानात 3 आला की नाही आकडा हम्म. कुंडली मांडल्यावर, मग द्वितीय स्थानात काय येणार? 4 आकडा. हम्म. 4 आकडा म्हणजे कोणती रास? कर्क. कर्क. क- कर्क. कर्क राशीचा राशी स्वामी कोण आहे? चंद्र. हम्म. हो की नाही? मॅडम एक शंका हा मॅडम, विचारा ना. हा. आता बघा, भावेश स्थानगत फळे म्हटला म्हणजे तेच शिकवते तुम्हाला भावेशांची मी. स्थानगत. भावेशच होता. ऐका, मी तुम्हाला आता भावेश शिकवते, ते ऐका. हा, आता मला द्वितीय फक्त एक स्थान शंका ऐका. आहे. हा, काय आता प्रथम स्थान आता कर्क लग्न आहे. कर्क लग्न म्हणजे 4 आकडा येणार पहिल्या ह्याला. बरोबर. हा बरोबर. हा, पण इथं ह्याच्यात लग्नेश फळ विचार म्हणजे प्रथम द्वितीय हे आहेत ना, आणि द्वितीय फळ विचार म्हणजे ह्याचं फळ कसं बघायचं हा, हेच मग मला त्याचं फळ म्हणजे द्वितीयेश. आता द्वितीयेश आहे समजा, हा कर्क लग्न आलं तर पंचम स्थानात, द्वितीय स्थानात 5वी रास येणार की नाही? 4 हा, एक नंतर मिनिट. 5वी रास येते की नाही? तुम्ही हा, काय येते, करा, बरोबर आहे. कुंडली मांडा. हा, हा, मग द्वितीय स्थानामध्ये काय येणार? 5 येणार. 5 आकडा म्हणजे सिंहरास. हा, बरोबर. 5 आकडा म्हणजे सिंहरास. मग तो हा, त्याचा राशी स्वामी कोण झाला? रवी. रवी. हा, मग हा, आता तो द्वितीयेश झाला, तो भावेश झाला द्वितीय स्थानाचा. पण तो तिथेच पडेल का? नाही, नाही. तो दुसरीकडे हा, कुठेही पडू शकतो. मग तो हा, जिथे पडलाय तिथे तो काय फळ देईल हे त्याच्यामध्ये त्या नोट्स मध्ये दिलंय. आलं हा, लक्षात? हा, हेच मला समजाय नाही. मग आता समजलं की नाही? बरोबर. आता बघा, आता बघा. हा. तृतीयेश, एक मिनिट. तृतीयेश द्वितीयाला 5वी रास आली की नाही, मग आता तृतीयेश काय येणार? 6वी रास. बरोबर. 6वी रास म्हणजे कोणती आहे? कन्या. कन्या. मग कन्या राशीचा राशी स्वामी कोण आहे? बुध. बुध. मग तो बुध कुठे पडलाय ते बघायचं. मग तो हा, तृतीयेश कुठे पडलाय त्या स्थानात तो काय फळ देईल? तृतीयेश समजा पंचमात असेल तर काय फळ देईल? तृतीयेश जर षष्ठात असेल तर काय फळ देईल? म्हणजे हा नोट्स म्हणजे तुमचा ग्रंथ आहे. हम्म, हा नोट्स म्हणजे रद्दी नाही दिली मी, हा ग्रंथ आहे तुमचा. हे बरोबर. परत वाचलत ना तर पुढचा अभ्यास चांगला येईल. कोण देत नाही एवढ्या कमी पैशामध्ये एवढं नॉलेज. देतं काय हो? बर. नाही. काहीच हा, नाही. मी ज्यांना परवडत नाही अशांसाठी हा क्लास ठेवला खरा, की ज्यांना शिकायचंय पण परवडत नाही. पण आपले लोक वेडे आहेत, जे नाही शिकलेले आहेत ते, त्यांना कळलं नाही याचा फायदा. मग तुम्हाला कळलं ना. आता चतुर्थेश ऐका, चतुर्थेश. हम्म, मग चतुर्थेश म्हणजे 7वी रास. 6 आला ना हम्म, तृतीयेश. मग चतुर्थ हम्म. स्थानात कोणती रास येणार? 7वी. 7वी रास काय आहे? तूळ. तूळ. मग तूळ राशीचा राशी स्वामी कोण आहे? शुक्र. मग हा शुक्र पत्रिकेत कुठे पडलाय तो शोधायचा, आणि मग त्या स्थानात तो काय फळ देईल ते नोट्स मध्ये दिलेले आहे. कळलं की बरोबर. नाही? कळालं. हा, आज होमवर्क मध्ये प्रत्येकाने काय करा, आपली पत्रिका ऍस्ट्रोसेज वरून स्वतःचीच पत्रिका काढायची आणि
कोणत्या स्थानात कोणते ग्रह आहेत त्याचं लिखाण करायचं. चुकेल, फार तर काय होईल, चुकेल किंवा बरोबर बरं. येईल, पण प्रयत्न करा. मॅडम, हा बोला ना, बोला ना. माझी रास तूळ रास आहे. अरे वा, म्हणजे तुमचा राशी स्वामी शुक्र, लग्नेश येणार तो शुक्र आहे, शुक्र. बरोबर. हा, नवमेश येणार. म्हणजे लग्न भाग्येश. 9 लग्न आहे. लग्न कुंडलीमध्ये पहिला आकडा 9 आला. हा, म्हणजे धनुरास, लाभाचा. लग्नरास धनु आहे. धनु, हा बरोबर आहे. म्हणजे प्रथम स्थानात 9 आकडा आला. हा, बरोबर आहे. बरोबर आहे. मग ती हा, धनुरास आता आहे. मग आता त्याच्यामध्ये धनुरास आली, ती चंद्रात आली, चंद्ररास आहे ती. नाही, लग्न हा, आहे ना, चंद्र, धनु लग्न आहे तुमचं. हा, बरोबर मग आता बरोबर. तिकडे आता तिकडे शुक्र आता कुठे आता पडलाय, शुक्र कुठे पडलाय सांगा. शुक्र सांगतो, थांबा. शुक्र, 1 मिनिट, 5व्या स्थानात पडलाय. हा, म्हणजे पंचमात पडलाय. त्यामुळे हा. तुम्हाला तो शुक्र शिक्षणात आवड करेल निर्माण, शिक्षणासाठी मग सहाय्य करेल हम्म. शुक्र. आता हा. बघा, आता हे तुम्ही शिक्षण घेताय की नाही ज्योतिषशास्त्राचं. आता मला सांगा, आता शुक्र हा, बोला. पंचमात पडलाय, बरोबर आहे. हा, हा, मग आता तुम्ही जे दिलाय हे कशा बघायचं? आता ह्याच्यात कसं बघायचं? मग कुठलं तो हे फळ? लग्न. आता बघा, शुक्र चंद्र राशीचा आहे तुमचा. तुम्ही लग्न कुंडली काढले, तुम्ही चंद्र हा. राशी मधला पंचमेश बघा कोण आहे, लग्न राशी मधला पंचमेश बघा. लग्न राशी 9 आहे की नाही, मग तिकडे हा. पंचमेश कोण आहे, पंचमात कोण आहे? ती लग्न राशीमध्ये धनु झाली. मग धनु राशीचा राशी स्वामी कोण आहे? गुरु. मग गुरु. गुरु कुठे पडलाय बघा. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4. गुरु चतुर्थानात पडलाय. चंद्रस्थानात, हो. चतुर्थ स्थानात, चतुर्थ. हा, हा. मग गुरु चतुर्थ स्थानात पडलाय. याचा अर्थ काय होतो? घरामध्ये तुमच्या म्हणजे अभ्यास सगळं, अभ्यासाबद्दल सगळी चर्चा होणं, ज्ञानाची चर्चा होणं, हे होतं का? असं होतं का होतं. घरात? मग मी होतं. बरोबर बोलली की नाही? गुरु बरोबर. पडलाय हा. ना तुमच्या हा. लग्नेश चतुर्थात आहे, त्यामुळे घरातच तुम्ही ज्ञानदान करताय. बरोबर करेक्ट. बरोबर. हा, आता तिकडे 7 आकडा आलाय तुमचा लाभात, लग्न कुंडलीला 7 आकडा आलाय लाभात, बरोबर. तिकडे चंद्र आहे, चंद्र आहे तिकडे की चंद्र पडलाय, बरोबर की नाही? पडलाय. ते मग चंद्र, 11व्या स्थानात आहे. 11व्या स्थानात. हा, मध्ये लाभ ना झाला, लाभ. चंद्र लाभात आहे. मग बरोबर. हा. चंद्रापासून तुम्हाला लाभ होतोय. आता चंद्र बरोबर. म्हणजे स्त्री पण आहे आणि माता पण आहे. आता मी तुम्हाला हे बरोबर. ज्ञानदान देते, त्याचा तुम्हाला लाभ नाही होतोय? बरोबर. स्त्रीकडून लाभ होतोय की नाही? होतं. कसं कळलं, कसं आपण लावायची, सांगड घालायची कशी? बरोबर. अहो, तुम्ही आता हे सगळं पूर्ण वाचन झालं ना, की एकदा ना तुम्ही परत हे सगळं रेकॉर्डिंग ऐका आणि हे वाचून पण काढा. त्याच्यानंतर मी ना तुमची तोंडी परीक्षा घेईन, तिघांची एकत्र अशी तोंडी परीक्षा घेईन. ती परीक्षा झाली ना की मग पुढे पण तुम्ही प्रवेश घ्या. ह्याच्या पुढे विशारद आहे, त्या विशारदचा प्रवेश घ्या. म्हणजे मला पैसे मिळण्यासाठी नाही, पण तुम्ही परिपूर्ण व्हाल. बरोबर. फार चालू. हा, आता मी काय म्हणते, कितपर्यंत वाचन झालं? अष्टमेश ना? नाही, सप्तमेश चालू करायचा आहे. हा, नाही, मग आता सप्तमेश राहू दे, 9 वाजले ना. मग हो, आता हो, हो, उद्या हो. बघा, उद्या क्लास आहे आमच्या ह्याचा सर्व कसला ताजिक ज्योतिषचा क्लास आहे उद्या. मग आपण परवा घेऊया. परवा वार कोणता आहे? बुधवार आहे. मंगळवार. मंगळवार. उद्या मंगळवार आहे, बुधवार आहे ना परवा परवा? बुधवार आहे. परवा बुधवार आहे. हा, मग बुधवारी आपण काय, बुधवारी मला नाही जमणार. ते देवारे सरांनी वेगळ्या एक ठिकाणी माझं ठरवलंय, तिकडे जायला लागतं मला. मग गुरुवार चालेल? चालेल. गुरुवार चालेल. तुम्ही सगळ्यांनी सोयीने ठरवा आणि मला सांगा, मी लगेच तिथे येईन. चालते. मग गुरुवार, ठरवून शुक्रवार, शनिवार सलग घेऊ आपण. ठरवून सांगतो. हा, तिघं बोला एकमेकांशी आणि तुमची हो. टाइम सांगा. ग्रुपवर सरळ टाईप करा. हा, ग्रुपवर टाईप करा. आम्ही तिघं या वाजता येणार आहे. मग मी ते वाचणार आणि त्या वेळेला मी पण येणार आणि आपण करू. गुरुवारी. गुरुवारी, कारण मला आता मंगळवार बुधवार दुसरे क्लास आहेत म्हणून. हा काय, आणि मला तिकडे जायला लागतं, कारण रेकॉर्डिंग वगैरे मीच करते ना. बरोबर. त्यामुळे कसं वाटतं आजचं सेशन? कसं वाटलं? फार हो, सुंदर. एक मिनिट.
बरोबर. आता मी एक्सप्लेन केलं तेव्हा सोपं वाटलं ना? हो हो. तुम्ही घाबरू नका, सगळ्यांना मी माझ्या एवढं हुशार बनवणार. चल ठेवते हा आता. हा रेकॉर्डिंग पाठवीन ते बघा. रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग बघता ना तुम्ही? रेकॉर्डिंग बघतो. रेकॉर्डिंग झालं की मी आपल्या ग्रुपवर टाकणार. हा काय? आणि त्या रेकॉर्डिंगच्या खालीच ना पासकोड असतो, तो बघून टाईप करायचा. तुम्ही त्याच्यात जाऊ शकता. हा काय?